campusdeco.ai च्या आजच्या वेबिनारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ध्या सीईटी असा आजच्या वेबिनारचा विषय आहे आणि वेबिनार मधून आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर शंतनू देशपांडे सरांचा या क्षेत्रातला अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याच्या आधी मी थोडं campusdeco.ai या प्लॅटफॉर्म विषयी सांगते. हा एज्युकेशन विषयीचा प्लॅटफॉर्म आहे जिथं करिअर गायडन्स पासून ऍडमिशन प्रोसेस पर्यंतची सगळी माहिती आणि अपडेट तुम्हाला मिळत असतात. ही माहिती तुम्हाला युट्यूब चॅनेल किंवा आमचं व्हॉट्सअप चॅनेल आहे, इंस्टाग्राम आहे, तर याच्याद्वारे दिली जाते. आणि ज्यांनी या चॅनेलला फॉलो केलं असेल किंवा युट्यूबला सबस्क्राईब केलं असेल त्यांना या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी अनेक व्हिडिओ पण बघितलेले असतील. तुमच्यापैकी कुणी जर इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो केलं नसेल किंवा युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही करा, कारण तुम्हाला याच्याद्वारे वेगवेगळे व्हिडिओ आणि अपडेट्स तुम्हाला बघता येतील जे तुम्हाला आता पुढच्या काळात उपयोगी आहेत. आता आपण असं म्हणतोय की सीईटीचा काउंटडाऊन सुरू झालाय आणि अशा काळात अशा अपडेट्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील, त्यामुळे तुम्ही फॉलो करा. मी सर आज तुम्हाला सीईटी बद्दलची सगळी माहिती सांगणार आहेत. प्रश्नपत्रिकेबद्दल सांगतील, सिलेबस बद्दल सांगतील. त्याबद्दल मी जास्त बोलत नाही. मी फक्त एवढंच सांगेन की हा वेबिनार संपताना तुमचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर देतील. तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये तुमचे सगळे प्रश्न मेन्शन करा. मॅक्झिमम प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत. जे रिपीटेड होतील ते प्रश्न टाळले जातील, अदरवाईज सगळे प्रश्न आपण शक्यतो घेतोय. त्यातूनही काही प्रश्न राहिले तर ते आमच्या वेगवेगळ्या चॅनेल थ्रू तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. त्यामुळे पुन्हा एकदा मी आवर्जून असं सांगते की आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करा किंवा युट्यूबला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन करा, ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आजचा सीईटी साठी असाच एक वेबिनार तुम्हाला खूप उपयोगी पडेल हे मी अगदी खात्रीशीर सांगू शकते. अशा वेबिनार साठी मी डॉक्टर देशपांडे सर यांचं इथे स्वागत करते आणि मी सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी वेबिनारला सुरुवात करावी. मी डॉक्टर शंतनू देशपांडे. आता आपण आज भेटतोय ते सीईटी साठी, म्हणजे एका परीक्षेसाठी आपण कशी तयारी करायची या संदर्भात. त्याच्या आधी थोडंसं मी असं सगळ्यांना विचारेन की आपण 10वी मधनं 11वीत जात असताना किंवा 11वीत आपण जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा खूप ऍस्पिरेशन्स होत्या की आपण मे बी जेईची परीक्षा देऊ, सीईटीची परीक्षा देऊ. इथे मी अज्युम करतोय की जी बरीच मुलं आहेत त्यांनी पीसीएम घेतलं असेल आणि पीसीएम घेऊनच त्यांनी पुढचा प्रवास हा 2 वर्षाचा केला असेल. आणि त्यावेळेला ऍस्पिरेशन होतं तेव्हा आपला गोल काय होता एक्झॅक्टली, व्हॉट वॉज अवर टार्गेट. म्हणजे वॉज अ टार्गेट की एखादी परीक्षा जी जेई सारखी आहे, सीईटी सारखी आहे, किंवा काही मुलांचा इव्हन ऍडव्हान्स पण असू शकतो का, टार्गेट इज समथिंग डिफरंट. त्यामुळे टार्गेट, गोल आणि परीक्षा यातला आपण बेसिक जे फरक आहे तो जाणून घेऊ. सो व्हॉट इज युअर गोल ऍक्च्युली. गोल शुड बी की 2035 मध्ये आपल्याला खूप चांगले काहीतरी जॉब मिळावा किंवा चांगलं स्टेबल व्हावं. दिस शुड बी अवर गोल. आणि ट्राय टू अंडरस्टँड एनी एक्झामिनेशन ऑर एनी काइंड ऑफ दिस, हा जो आपण आज करतोय परीक्षा ज्याला आपण म्हणू, की ही परीक्षा आर मीन्स नॉट गोल्स, ऑर इट्स नॉट अ डेस्टिनेशन. त्यामुळे त्याच्याकडे एक मीन म्हणूनच बघा. तो जेईची परीक्षा आपण दिली, आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यात किती काय जे काय पर्सेंटेज पडले असते, पर्सेंटाईल पडले असतील ते आपल्याला माहिती आहे. आपण त्या पर्सेंटाईल आपण थोडेसे बाजूला ठेवू आणि आता पुढच्या 30-35 दिवसामध्ये सीईटीचा अभ्यास आपण कसा करू शकतो विचारते आपण बघूया. सो आता ह्यानंतर मी स्लाइड शेअर करणार आहे. सो लवकरात लवकर, म्हणजे एक साधारण अर्धा पाऊण तासाची स्लाइड्स असतील आणि त्या स्लाइड्स नंतर ऍट द एंड आय विल डेफिनेटली टेक क्वेश्चन आन्सर्स. मी जास्त वेळ प्रश्न उत्तरांसाठी देईन कारण की त्यामुळे मी तुमच्या बरोबर पोहोचू शकेन, हे नक्की आहे. सो यानंतर आता परत माझा चेहरा स्लाइड्सच्या शेवटी बघायचा आहे. सो लेट्स गो अँड शेअर द स्लाइड्स. ओके. सो ऍज आय टोल्ड यू की 2035 मध्ये गुड ऑपॉर्च्युनिटी, गुड पॅकेज अँड गुड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, दॅट शुड बी द गोल. आता हे गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज गाठायचंय, कारण की तो आपला ध्यास होता, म्हणजे आपण ते ध्येय ठेवत होतो. आणि चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज गाठण्यासाठी काही परीक्षा आहेत, त्यातली एक संपली आणि अजून किमान 5 ते 4 ऑप्शन्स आहेत, ज्यातली सीईटी ही सगळ्यात महत्वाची. अर्थात एप्रिल मधली जेई एक आहे, नंतर बिटसेटची परीक्षा आहे, व्हीआयटी ट्रिपल ई एक आहे, एक नवीन परीक्षा पेरा सीईटी, त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. मणिपालची एक परीक्षा आहे आणि सीईटी, ऑफकोर्स सीईटी इज गोइंग टू द मेन एक्झामिनेशन. तर आपण एक एक करून पुढे जाऊया अँड ट्राय टू अंडरस्टँड की ह्या परीक्षेपेक्षाही आपण सुरुवात काय करू, की आता इंजिनिअरिंग मध्ये साधारणपणे ट्रेंड काय आहे. कारण की म्हणलं तसं की गोल काय असला पाहिजे, की चांगलं इंजिनिअरिंग. सो फर्स्ट क्वेश्चन इज की आर इंजिनियर्स डुईंग इंजिनिअरिंग. म्हणजे इतकं सिम्पल आहे की आपण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर, म्हणजे बीई बीटेक हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर आपण इंजिनिअरिंगचंच करिअर करतो का,
तर नॉट नेसेसरी, कारण की माझे कितीतरी मित्र आहेत, तुमचे कितीतरी मित्र काही सिनियर असतील, तुमचे इव्हन पेरेंट्स, भाऊ बहिणी, काका वगैरे, जे इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी जरूर घेतलंय, पण कोणी आज हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतंय, कोणी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतंय, कोणी लॉजिस्टिक्स मध्ये आहे, कोणी स्वतःचा व्यवसाय करतंय, काही म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतील, म्हणजे त्याच्यामध्ये त्यात सहभागी आहेत. सो नेसेसरी नाहीये की ते इंजिनिअरिंग किंवा शॉप फ्लोअरवरती काम करतायत किंवा मॅन्युफॅक्चरिंग करतायत किंवा त्यांचं कुठेतरी MIDC मध्ये काहीतरी हे आहे, असं नेसेसरी नाहीये. सो एक नक्की, आणि काय इंजिनिअरिंग आपण का करतो, कारण की ग्रॅज्युएशन लेवलला, तुम्ही ग्रॅज्युएशन हे नक्की लक्षात ठेवा, पोस्ट ग्रॅज्युएशन नाही. ग्रॅज्युएशन लेवलला आपण जेवढ्या एक 10-12 प्रामुख्याने ज्या डिग्रीज आहेत त्याच्यापैकी कुठल्या कुठल्या येतात, तर BA किंवा B.Com किंवा BSc डिग्रीज, हे आपल्याला माहिती असलेलं. त्याचप्रमाणे बीटेक, इव्हन MBBS ही सुद्धा ग्रॅज्युएशन डिग्री आहे. मग इव्हन लॉचे आहे, हॉटेल मॅनेजमेंटचे आहेत, अशा असंख्य डिग्रीज आहेत. पण त्यातली सगळ्यात शाश्वत, की जेणेकरून एक किमान 50-60% जे डिग्री होल्डर्स बाहेर पडतायत त्यांना कुठल्या तरी प्रकारचा जॉब मिळेल, अशी आपण शाश्वत डिग्री बघितली तर ती सगळ्यात जास्त इंजिनिअरिंगची आहे. म्हणजे 50% B.Com मुलांना जॉब मिळत आहेत का, तर नाही. 50% BA मुलांना जॉब मिळत आहेत का, तर नाही. अर्थात कुठली तरी पुढची स्पर्धा परीक्षा देऊन जॉब मिळवणं हा वेगळा विषय, पण प्युअरली तुमच्या ग्रॅज्युएशन वरती ऍज अ डिग्री तुम्हाला जॉब मिळणं, तर इंजिनिअरिंग ही सगळ्यात शाश्वत मानली जाते. दुसरी शाश्वत डिग्री ही लॉची आहे. सो पहिला प्रश्न हा होता की आपण एक शाश्वत डिग्रीकडे आपण वळतोय, आणि त्यामुळे एखादं चांगलं कॉलेज आणि चांगली डिग्री जर आपल्याला मिळाली, तर 100% आपल्याला चांगला जॉब मिळू शकेल, चांगला आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकेल, 2035 पर्यंत आपण सेटल होऊ. हा आपला उद्देश असला पाहिजे. आणि नेसेसरी नाहीये की आपण इंजिनिअरिंगची डिग्री घेतलीये म्हणून इंजिनिअरिंगच करिअर केलं पाहिजे. दुसरं, स्ट्रीमलेस, म्हणजे मला खूप पेरेंट्स विचारतात, खूप हे मुलं विचारतात की सर मी स्ट्रीम कुठली चूज करू. माझं असं म्हणणं आहे की स्ट्रीम आता चूज करूच नका, कारण की आता स्ट्रीम चूज करणं हे अत्यंत चुकीचं आहे. तुमची स्ट्रीम ही प्युअरली तुमच्या मार्कांवरती ठरणार आहे. म्हणजे एक उदाहरण समजा मी देतो की एखाद्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं होतं, मनापासून करायचं होतं, पण त्याला कुठलं तरी असं कॉलेज मिळालं की जिथे कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे चांगलं, PVG आहे किंवा AISSMS आहेत, हे कॉलेजेस मिळाले. पण CIP मध्ये त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळते, तर काय करणार. सो ध्यास घेतला होता कम्प्युटरचा, पण शेवटी आपण मेकॅनिकल करणार की नाही. सो त्यामुळे आपलं एक ब्रॅकेट तयार होते प्रत्येकाचं ऑप्शनचं ब्रॅकेट तयार होतं. त्या ब्रॅकेट कसं असतं की सीईटी मधलं ब्रॅकेट, जेई तुमची परीक्षा दिली आहे, किती का पर्सेंटाईल पडू देत, तुम्हाला जेईचं पण एक ब्रॅकेट तयार होईल. कारण की महाराष्ट्रातल्या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेई मधनं पण प्रवेश आहे, त्यामुळे तिथेही एक ब्रॅकेट तयार होईल. त्याचप्रमाणे बिटसॅटची परीक्षा दिली तर त्याचं एक ब्रॅकेट तयार होईल. तर तुमचं एक स्वतःचं मेनू कार्ड तयार होईल. आणि मग ह्या मेनू कार्ड मध्ये काय चांगलं आहे, कुठली स्ट्रीम, कुठले इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांची साधारणपणे प्लेसमेंट कशी आहे, त्यांची फीस किती आहे, या सगळ्यावरती आपण नंतर हा निर्णय घेऊ शकतो. सो स्ट्रीमलेस इंजिनिअरिंग आता म्हणजे त्याचा विचार करायचा नाही, एवढंच आहे. इंजिनिअरिंग नक्की करायचं, पण स्ट्रीमचा आता खूप फोकस करू नका, असं म्हणतो. कारण की फायनली डिपेंड्स अपॉन युअर मार्क्स. कन्व्हेन्शनल म्हणजे खूप निश एरिया, कन्व्हेन्शनल किंवा निश एरिया इंजिनिअरिंग आपण म्हणतो की एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मला करायचं आहे. तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करत असताना मुलांना मुद्दाम विचारतो की अरे एरोनॉटिकल म्हणजे काय रे बाबा. तर ते म्हणतात की सर आम्ही ना विमानं डिझाईन करणार. तर माझं असं म्हणणं आहे की विमानं डिझाईन करणार नाही मिळणार आहेत तुम्हाला. तुम्ही अजून 25-30 वर्ष तरी, कारण की अगदी साहजिक आपण गोष्ट बघूया की भारतात आज विमानं तयार करणाऱ्या किती कंपनीज आहेत, मग आपल्याला किती कंपनी आपल्याला जॉब देऊ शकतात. सो कंपन्या विमानं तयार करणार नाहीयेत, ते डिझाईन करतील. कंपन्या कुठल्या जे विमानं चालवतात किंवा ती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. आणि मग त्या कंपन्यांमध्ये बेसिकली काम काय असेल एरोनॉटिकलचं, तर एरोनॉटिकलचं काम हे असेल की रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ एअरक्राफ्ट. मग आता आवडेल का तुम्हाला करायला, की आयुष्यभर तुमच्या हातात तोच स्क्रू ड्रायव्हर आणि तोच पान आहे, फक्त शिडीवरती उभे राहून तुम्ही करताय. सो अचानकपणे मग मुलांचा त्याच्याकडचा व्ह्यू बदलतो की नाही नाही सर, एरोनॉटिकल म्हणजे आम्हाला काहीतरी वेगळं वाटत होतं. त्यामुळे एक्झॅक्टली काय आहे. आणि दुसरी गोष्ट, रिपेअर अँड मेंटेनन्स असेल तर तो कम्प्युटर इंजिनिअरवालाही करू शकतो, तो मेकॅनिकल पण करू शकतो, तो इलेक्ट्रिकल पण करू शकतो, तो इलेक्ट्रॉनिक्स पण करू शकतो, तो इन्स्ट्रुमेंटेशन पण करू शकतो. त्यामुळे कन्व्हेन्शनल और कोर इंजिनिअरिंग ब्रांचेस शुड बी टेकन. आणि तुमचं हे जे आहेत मग असंख्य आहेत. एरोनॉटिकल आहे, स्पेस आहे, सिरॅमिक आहे, पेपर अँड पल्प आहेत. 52 इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत पुढे, म्हणजे स्ट्रीम्स आहेत. पण यातले जे खूप निश एरिया आहेत ना, हे शक्यतो पोस्ट ग्रॅज्युएशनला निवडा, ग्रॅज्युएशनला नको. ग्रॅज्युएशनला कीप इट मोर ओपन, कीप इट मोर कन्व्हेन्शनल, सो दॅट यू कॅन शिफ्ट टू एनिवेअर वेर यू लाईक. अजून कॉस्ट ऑफ इंजिनिअरिंग, 6 लाखात पण इंजिनिअरिंग होईल अख्खा 4 वर्षाचं, आणि 60 लाखात पण होईल. पण
ह्या फीज वरती त्याची क्वालिटी ठरवू नका. क्वालिटी ठरवायची असेल ना, तर आता नोट करा हे वाक्य माझं. AICTE ची वेबसाईट आहे. AICTEच्या वेबसाईटवरती देर इज समथिंग कॉल्ड एज मॅन्डेटरी डिस्क्लोजर. मॅन्डेटरी डिस्क्लोजर म्हणजे की त्या इंजिनिअरिंग कॉलेजची ऍक्च्युअल परिस्थिती अकॉर्डिंग टू तिथे असलेला स्टाफचा रेशिओ, तिथे असलेले इन्फ्रास्ट्रक्चर, तिथे असलेले रिसर्च पेपर्स, तिथे असलेले प्लेसमेंट आतापर्यंत काय दिलेत, त्यांचा कॅम्पस मधल्या प्लेसमेंटचा काय रेशिओ आहे, हे सगळं त्यांना मॅन्डेटरी म्हणजे त्यांना कंपल्सरी डिस्क्लोज करायला लागतात त्या गोष्टी, आणि रिअलिटीमध्ये डिस्क्लोज करायला लागतात, जे नॅक कमिटीला लागतात. आणि त्यामुळे हे AICTEच्या वेबसाईटवरती आहे. तिथे जा, तुमचं जेव्हा ब्रॅकेट तयार होईल, तर त्या ब्रॅकेटमधनं हे इंजिनिअरिंग कॉलेज XYZ इंजिनिअरिंग कॉलेज तिथे टाईप करा AICTEच्या वेबसाईटवरती आणि सर्च करा की व्हॉट इज देअर. आणि हे सगळं थोडासा रिसर्चचा भाग आहे हा. मी करू शकतो तुमच्यासाठी, पण प्राथमिक तुम्ही करा आणि त्यानंतर मग आपण निर्णय घेऊया. पण कॉस्ट ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे याचा अर्थ फक्त हे नाहीये की खूप चांगली, खूप जास्त फी असेल तर खूप चांगलं, आणि वाईट फी असेल किंवा कमी फी असेल तर वाईट कॉलेज आहे. नक्की लक्षात घ्या की IIT ची फी सगळ्यात कमी आहे. सो याच्यावरनं तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे तो घ्या. नेक्स्ट ऑफकोर्स इज गोइंग अब्रॉड. MS करायला सगळ्यांची तयारी असते की मला बाहेर जायचंय MS करण्यासाठी. म्हणजे मी असं खूप वेळा बघतो की अगदी आपण इथे इंजिनिअरिंग कॉलेज निवडत असताना आपण मे बी महाराष्ट्र सोडून जायची तयारी नसते, पण आपल्याला MS करायला मात्र आपण अमेरिकेला जाऊ शकतो लांब, आपण जर्मनीला जाऊ शकतो, अजून बऱ्याचशा ठिकाणी जाऊ शकतो. अजून एक गोष्ट की गोइंग अब्रॉडचा एक ऑप्शन जो आहे 2025 पासून अत्यंत वेगळ्या प्रकारे एक पाथवे म्हणून तयार झालेला आहे. पाथवे म्हणजे बँकिंग इयर क्रेडिट्स, म्हणजे 2 वर्षाचे क्रेडिट बँक करायचे आणि पुढची 2 वर्ष इंजिनिअरिंगची बाहेर करायची. याच्याबद्दल आपण एक वेगळा सेमिनार घेऊया. पण आजचा जो सेमिनार आहे किंवा वेबिनार आहे तो आपण प्रामुख्याने CET किंवा त्या तत्सम परीक्षांवरती फोकस करू. पण हा एक प्रकार अजून नवीन 2025 पासून या सगळ्या माझ्या मित्रांसाठी चालू झालेला आहे. आणि तो म्हणजे की परत एकदा रिपीट करू की 2 वर्ष भारतात करायची आणि पुढची 2 वर्ष हे जे क्रेडिट्स आहेत ते शेअर करायचे आणि पुढे करायचे. सो अशा प्रकारे आपल्याला जायचंय. सो दिस वॉज सम ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग. आता अपेक्स सीट्स म्हणजे काय, की चांगल्या इंजिनिअरिंगच्या सीट्स कुठल्या होत्या, किती कॉलेजेस होती. तर अगदी सरळ 23 IITs, 2 IIST मध्ये टोटल नंबर ऑफ सीट्स साधारणपणे एक 11,000 सीट्स होत्या, ज्याला आपण असं म्हणतो की विच अपेक्स सीट्स. त्यानंतर ऑफकोर्स NITs 31-21 IIITs, ह्यामध्ये अजून एक 20-25 हजार सीट्स. आणि आता आपण ज्या परीक्षेवरती फोकस करणार आहोत म्हणजे टॉप 20 इन्स्टिट्यूट इन स्टेट्स, यातले एक साधारणपणे 11-12 हजार सीट्स ज्या CET थ्रू आहेत. आणि ह्याच्याशिवाय देर आर सम अराउंड अनदर 10,000 सीट्स और 12,000 सीट्स, जे की आपल्याला प्रायव्हेट परीक्षा देऊन, म्हणजे बिटसॅटची परीक्षा, VITची परीक्षा, मणिपालची परीक्षा, ह्या परीक्षा देऊन तुम्हाला मिळणार आहेत. आणि पेरा CET. सो त्यामुळे इन टोटल अजूनही अपेक्स सीट्स आपण जर म्हणलं तर 25,000 सीट्स बाकी आहेत, ज्यासाठी आपण आपली लढाई लढू शकतो. हा वरचा भाग ज्यांना मध्ये जेईची एक परीक्षा झाली, मी इथे मुद्दा मी ऍड करीन की जेई मध्ये तुम्हाला 90% खाली पडले असतील तर तुम्ही अजून एकदा प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणजे मी अगदी प्युअरली कॅन्डिड ओपिनियन देतोय, कारण की तुम्हाला 97% जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ह्या वरच्या दोन गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. दुसरी गोष्ट, 91 पर्सेंटाईल 19 पर्सेंटाईल मिळाले असतील तर एकदा जेईचा प्रयत्न म्हणजे जेईचा अभ्यास करा, नाहीतर लेट्स शिफ्ट टू CET. अभ्यास CETचा करायचा आहे, जेईची परीक्षा 100% द्यायची आहे, ते ऑप्शन सोडायचं नाहीये. एप्रिलमध्ये परीक्षा द्यायची, पण जेईचा अभ्यास करायचा काय ऍडव्हान्सचा अभ्यास करायचा. तर ऍडव्हान्सचा अभ्यास कोणी करावा, ज्यांना 95 पर्सेंटाईलच्या वरती आहेत. म्हणजे 91 पर्सेंटाईलला क्लिअरन्स आहे ऍडव्हान्सचा, पण मिळणार काही नाही, मी आता सांगतोय. आय एम बिंग व्हेरी ओपन, व्हेरी कॅन्डिड आणि व्हेरी ब्लंट ऑन दिस. सो त्यामुळे त्या जी काय मुलं आहेत ज्यांना 90 पर्सेंटेजच्या खाली पडलेत, त्यांनी अभ्यास CETचा करावा. परीक्षा मात्र 100% जेईची द्यायची आहे, मेन्सची. ज्यांना एलिजिबल झालेले आहेत त्यांनी ऍडव्हान्सची परीक्षा नक्की द्या, तो अनुभव नक्की घ्या, पण अभ्यास मात्र CETचा करा. कारण की एवढ्या आता उरलेल्या दिवसांमध्ये ऍडव्हान्सचा अभ्यास करून तुम्हाला 99 पर्सेंटाईल मिळणार नाही. इथे 23 IIT मध्ये 10,500 सीट्स दिसतात, त्यातले 5,000 ओपन सीट्स आहेत. सो रिअली आस्क युअर सेल्फ की आता मी ऍडव्हान्सला क्लिअर झालोय, म्हणजे 2,24,000 मुलांमध्ये माझा नंबर लागलाय. 2,24,000 मुलं ऍडव्हान्सला बसणार आहेत. मी पहिल्या 5,000 देऊ शकेन का, तेवढी माझी कॅपॅसिटी आहे का, तर आपण ऍडव्हान्सचा विचार करू. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण थोडंसं पुढे जाऊ. सो आजचा फोकस हा 100% CETची परीक्षा असणार आहे. सो CETच्या परीक्षेसाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी जे म्हणले की 20 चांगले कॉलेजेस कुठले, याची जनरल मी तुम्हाला लिस्ट देतोय. इकडे जे ह्या बाजूला जे लिहिलेले आहेत कॉलेजेस,
हे जरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ही सीआयपी आता टेक्निकल युनिव्हर्सिटी झाली आहे. त्यानंतर यातले बरेचसे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट हे म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाली आहे. पण तरी सुद्धा ऍडमिशन सीईटी थ्रू देतात. सो हा फरक आहे. उजवीकडचे जे काही मी आता 4 तिथे लिहिले एमआयटी आहेत, यात सुद्धा 24 युनिव्हर्सिटीज आहेत. पण त्यांच्या सेपरेट परीक्षा होतात किंवा पेरा सीईटी. सो 2 परीक्षा प्रामुख्याने, एक सीईटी जी महाराष्ट्र सरकार घेते, दुसरी पेरा सीईटी जी की प्रायव्हेट बॉडीज घेतात ह्या परीक्षा आणि या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन होते. सो आपण ह्या दोन्हीचा विचार करू. दिस टॉप 20 इन्स्टिट्यूट आता मागच्या जे रेकॉर्ड आहे कट ऑफ त्याच्यावरनं हे तयार झालेलं आहे. नेक्स्ट ऑफकोर्स आपण एक्झाम्स बघूया. जेई मेन ही मदर एक्झाम आहे, त्याला मी कॉल इट द मदर एक्झामिनेशन. म्हणजे नेहमीच ह्याचा प्रयत्न करत राहायचा, कारण की जेई मधनं बऱ्याचशा ठिकाणची ऍडमिशन मिळते. जेई मध्ये एक आपल्याला एक साधारण धारणा आहे की जेई मध्ये 2 असल्यामुळे ती इंजिनिअरिंगची परीक्षा नाही, इट इज जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. आणि जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन असल्यामुळे त्यातनं फार्मसी, त्यातनं बायोटेक्नॉलॉजी, त्यातनं असंख्य अजून इव्हन आर्किटेक्चर या सगळ्यासाठी त्यातनं ऍडमिशन मिळते. त्याचप्रमाणे त्याला त्याच्यासारख्या 2 जिथे की निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणून मी हे या बाजूला घेतलेत, बिटसॅट आणि ऍडव्हान्स. इथे बिटसॅट मी मुद्दाम सांगेन तुम्हाला की बिटसॅट जरूर द्यावी, कारण की 90 मार्क बिटसॅट मधले लॉजिक आणि इंग्लिशवरती अवलंबून आहेत. अगदी सिंपल सांगतो की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे जे टर्फ आहे याच्यावरती जर तुम्हाला लढाई करायची असेल तर ऍक्च्युली तुम्ही खरंच आंध्र प्रदेश, युपी, बिहार, दिल्ली, कोटा ह्या मुलांची लढाई देऊ शकाल का? काही मुलं देऊ शकतील, पण इंग्लिश आणि लॉजिक इज युअर टर्फ. आणि त्यामुळे ते 90 मार्क जर तुम्ही मिळवलेत तर बिटसॅटचा सगळा खेळ हा पहिल्या 90 मार्कात संपतो. म्हणजे पहिली ऍडमिशन टू लास्ट ऍडमिशन. आणि त्यामुळे बिटसॅटची परीक्षा आपण सीईटीचा अभ्यास करूया आणि त्याच्या जोडीने आठवड्याला साधारणपणे 8 ते 10 तास, जास्त नाही, आठवड्याला 8 ते 10 तास इंग्लिश आणि लॉजिकचा अभ्यास करू आणि बिटसॅटची पण परीक्षा देऊ. सो आता द्यायची परीक्षा बिटसॅटची, जेई मेन्स परत द्यायची एप्रिलमध्ये, आणि मेन परीक्षा आहे एमएचसीटी, ज्याला अजून एक एमएचसीटी सारखी दुसरी परीक्षा आहे व्हीआयटी ट्रिपल. अत्यंत सोपी परीक्षा, 75 प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाही. अत्यंत ज्याचा अभ्यास अगदी लिमिटेड झालाय त्याला सुद्धा 30-40 प्रश्नांची उत्तरं छान देता येतात. पण व्हीआयटी मध्ये म्हणजे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन घ्यायची का, हा खूप विचित्र आणि वेगळा प्रकार आहे. कारण की ते रँकिंग प्रमाणे फीस देतात. सो पहिल्या 20,000ची फी वेगळी, पुढच्या 80,000ची फी वेगळी, मग 1.5 लाखाची फी वेगळी. आणि तिकडे ऍडमिशन घ्यायची असेल तर वेल्लोरला जाऊन तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायला लागतं. सो ह्याचा नक्की विचार करत असताना परत माझा थोडासा रोल असेल त्याप्रमाणे की तुमची जेव्हा व्हीआयटीची मार्क येतील, कारण की व्हीआयटी इज द फर्स्ट एक्झामिनेशन टू डिक्लेअर रिझल्ट. आणि त्यामुळे एमएचसीटीची परीक्षा ही झालेली नसते कित्येक वेळेला. कित्येक वेळेला जेई मेन्सचा दुसरा रिझल्ट लागलेला नसतो, ऍडव्हान्सची परीक्षा नक्की झालेली नसते, बिटसॅटची एकच परीक्षा झालेली असते. आणि व्हीआयटी डिक्लेअर रिझल्ट करून तुम्हाला फोन करायला सुरुवात करतात की सर ऍडमिशन घ्या. जस्ट इमॅजिन करा पेरेंट्स वरती किती प्रेशर येत असेल की ऍडमिशन घ्यायची का सोडायची, सोडली तर एमएचसीटी मधनं मिळेल का नाही मिळेल. त्यावेळेला आय विल प्ले अ मेजर रोल फॉर यू, डोंट वरी. की किती मार्क आहेत आणि किती तुमचे पर्सेंटेज आहेत त्याच्यावर मी सांगेन की वेल्लोरला जा किंवा नका जाऊ. नंतर दुसरी परीक्षा पेरा सीटी. तर ह्या 2 परीक्षांबद्दल आता आपण बोलायला सुरुवात करूया, बिकॉज त्याच्यावरती ऍक्च्युली आजचा वेबिनार आहे. पण मला हे सगळ्या गोष्टी प्रामुख्याने एक प्रस्तावना म्हणून मांडायच्या होत्या की आपण एमएससीटी वरती का फोकस करतोय आणि पेरा सिटी वरती का करतोय, कारण की ह्या 2 परीक्षा महत्वाच्या आहेत. सो लेट स्टार्ट बाय अंडरस्टँडिंग हाऊ एमएचसीटी. मी इथे एक सगळ्यांना प्रश्न विचारीन की जेई मध्ये आणि एमएचसीटी मध्ये तुम्हाला काय काय वाटतंय ज्या डिससिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे एक सिमिलॅरिटी काय सांगतो, सिलेबस सारखा आहे. 2012 पासून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश आणि बायोलॉजी याचा सिलेबस अक्रॉस इंडिया सारखा आहे. सो पण महाराष्ट्र बोर्ड देतोय आणि ऑल इंडिया देतोय, सीबीएसई देतोय, कर्नाटक देतोय किंवा आंध्र का अरुणाचल प्रदेश, इट डझंट मॅटर, द सिलेबस इज सेम. हे तुम्हाला थोडंसं सरप्राइझिंग असेल, पण सीबीएसईचा आणि तुमचा सिलेबस वेगळा नाही. पुस्तकं वेगळी आहेत, कारण की ती छपाई वेगळ्या ठिकाणी होते. आपल्याकडे बालभारती छापतं, तिथे एनसीआरटी छापतं. पण 2012चा जी आर आहे की सगळीकडे सिलेबस सारखाच आहे. मग वेगळे पण काय आहे, कोण पटापटापट सांगेल का की काय काय वेगळे पण आहे. यू कॅन टाईप दॅट की काय काय वेगळे पण तुम्हाला वाटतंय. ओके, इथे मला क्लिअरली काही जणांनी दिलेलं दिसतंय की निगेटिव्ह मार्किंग आहे. अगदी बरोबर की जेईला निगेटिव्ह मार्किंग आहे, एमएचसीटीला निगेटिव्ह मार्किंग नाही. अजून मला असंही एका ठिकाणी आलेलं दिसतंय की एमएचसीटी ह्याला वेळ कमी पडतो. अगदी बरोबर. सो आपण थोडंसं फॉर्मॅटमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला अजून एक त्यातली खूप महत्वाची गोष्ट सांगेन जी दुर्लक्षित राहते, आणि मग त्याच्यावरती आपण येऊ. सो पॅटर्न काय आहे ह्याचा,
पॅटर्न काय आहे तर फिजिक्सचे 50 एमसीक्यूज 50 मार्क, केमिस्ट्रीचे 50 एमसीक्यूज 50 मार्क, मॅथ्सचे 50 एमसीक्यूज 100 मार्क आणि नो निगेटिव्ह मार्किंग. पण तुम्हाला इथे लक्षात आलं का की सगळ्यात मोठा फरक आणि जो फक्त सीईटी मध्ये बाकी कुठल्याही एंट्रन्स एक्झाम मध्ये नाही, ते म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीला जेवढे कंबाईंड मार्क आहेत किंवा जेवढं वेटेज आहे तेवढं मॅथ्सला आहे. हे आपल्याला पटकन लक्षात येत नाहीये. आणि त्यामुळे ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे ते सीईटी मध्ये जास्त चांगलं करणार. आता आपण इथे एक छोटीशी अजून गंमत बघूया की समजा 130 मार्क इथे असलेल्या आज 150 लोक इथे आहेत, सगळ्यांना 130 मार्क मिळाले सीईटी मध्ये. कधी हा विचार केलाय की सगळ्यांना 130 मार्क मिळाले तर माझ्याकडे असलेली एक इंजिनिअरिंगची सीट मी कोणाला देऊ? एक सीट आहे, एक सीट उरली आहे माझ्याकडे, ती मी कोणाला देऊ तुमच्यापैकी? सगळ्यांना 130 मार्क आहेत. तर साहजिकच ज्यांना मॅथ्स मध्ये जास्त मार्क आहेत त्यांना ती सीट मिळते. मग अशी लोक असू शकतात त्या आज 150 पैकी की एक 100 मुलं तशी आहेत ज्यांना सीईटीलाही तेवढेच मार्क आहेत आणि मॅथ्स मध्येही तेवढेच मार्क आहेत. मग नेक्स्ट इज की फिजिक्स मध्ये किती मार्क आहेत, आणि मग त्यातनं परत एक 50-60 मुलं उरली असं आपण विचार करू. केमिस्ट्रीचे मार्क धरले जात नाहीत म्हणजे त्या रँकिंग मध्ये धरले जात नाहीत. त्यानंतर मात्र एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट होत्या की अशी जर मुलं असली की ज्यांना सीटी मध्ये सारखे मार्क आहेत, मॅथ्स मध्ये सारखे मार्क आहेत आणि फिजिक्स मध्ये सारखे मार्क आहेत, असे समजा 50 मुलं तुमच्यापैकी आहेत, तर मग सीट त्याला दिली जाते ज्याला 10वीचे मार्क जास्त आहेत. परत एकदा ऐका, 12वीचे नाही, 10वीचे मार्क. आणि ते सुद्धा सारखे असले तर त्याला सीट दिली जाते ज्याचं वय जास्त आहे. सो ही थिअरी सीईटी फॉलो करते. आणि त्यामुळे पॅटर्न फक्त माहिती असणं गरजेचं नाहीये, फक्त ह्या आतल्या काही गोष्टी माहिती असणं पण गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अजून एक आपण त्याच्यावरती काय विचार करू की हा एक पॅटर्न आहे की 1 क्वेश्चन 4 ऑब्जेक्टिव्ह 1 आन्सर. हा मी मुद्दाम का सांगितलं कारण की ऍडव्हान्सचा पॅटर्न खूप वेगळा आहे. काही काही वेळेला काही परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये ट्रू अँड फॉल्स असतं किंवा असर्शन रिझनिंग असतं, असं काही सीटी मध्ये नाही. सीटी मध्ये एक प्रश्न, 4 ऑप्शन आणि एक करेक्ट उत्तर, अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. सो दुसरा पॅटर्न पॅटर्न जो लक्षात घ्यायचा आहे सिटी मध्ये, की सीईटीचे 2 पेपर असतात, जेईचा एक पेपर असतो, 3 तासाचा सलग एक पेपर. इथे सीईटीचा तसं नाहीये. 1.5 तासाचा फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर, अर्ध्या तासाची गॅप, त्यानंतर 1.5 तासाचा मॅथमॅटिक्सचा पेपर. आणि त्यामुळे त्या 1.5 तासाचा पेपर म्हणजे 90 मिनिटं. 90 मिनिटामध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचे 100 प्रश्न. तुम्हाला रिअलाइज येतोय मी काय कशावरती येतोय? 100 प्रश्न 90 मिनिटं म्हणजे 52 सेकंदात एक प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. 15 सेकंद तर तुम्हाला प्रश्न वाचण्यात जातील थोडंसं अंडरस्टँड करण्यामध्ये, आणि 4 ते 5 सेकंद ते कम्प्युटरवरती मार्क करण्यात जातील. तर 30 सेकंदात उत्तर करण्याची तुमच्यामध्ये ताकद किंवा तेवढी तुमची क्षमता पाहिजे, तर सीईटी क्लिअर होणार आहे. सो जेई वाटताना डिफिकल्ट वाटते पण सीईटी सोपी नाही. मी असं नाही म्हणणार की ती अवघड परीक्षा आहे, पण ती सोपी नक्की नाही. कारण की खूप कमी मुलांची म्हणजे सीईटीच्या सेंटरच्या बाहेर तुम्ही उभे राहिलात तर मी म्हणेन की 99% मुलं जे बाहेर येतात ते हेच साधारणपणे सांगत येतात की सर फिजिक्सचा पेपर पूर्ण नाही झाला. हे थोडक्यात काय की कितीतरी मुलं अशी आहेत, आणि कितीतरी मी पुढे सांगेन, कितीतरी मुलं म्हणजे जवळजवळ 90%च्या वरती अशी मुलं आहेत की जे 50% फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह करू शकत नाही. आणि तो ह्या सीईटीच्या सक्सेसचा कोर आहे, हे लक्षात घ्या की कम्प्लिटिंग युअर पेपर. आणि त्याच्यावरती आपण नंतर फोकस करणार आहोत. त्यामुळे 1.5 तासामध्ये सुरुवातीचा भाग आणि त्यानंतरच्या 1.5 तासामध्ये मॅथमॅटिक्स हे आपल्याला करायचं. सो 90 90 मिनिटाचं आहे आणि दोन्हीसाठी स्पीड. सो मी असं खूप वेळा म्हणतो की जेई इज एक्झामिनेशन ऑफ नॉलेज. तिथे स्पीडचा प्रश्नच येत नाही ना रे. कारण की कसं आहे, 25 प्रश्न विचारले असतात, 10 येतच नसतात आपल्याला. 15 प्रश्न करायचे, त्यातले 8-10 प्रश्न कुठेतरी कळतात येतात, त्यामुळे वेळेचा प्रश्नच नाही. हे जेई मध्ये तुम्हाला 1 तास अजून दिला तर काय करणार? नथिंग ग्रेट. सेम त्याचप्रमाणे ऍडव्हान्सला जेईचं सॉरी वेळेचा प्रश्न नाहीये. वेळेचा प्रश्न येतो तो फक्त सीईटीत. तुम्ही जस्ट इमॅजिन करा की सीईटी मध्ये 1 तास जास्त दिला ना तुम्हाला तर तुमचे मार्क 20% वाढतील. आणि त्यामुळे खेळ हा जेईचा जो आहे तो नॉलेजचा आहे, ऍडव्हान्सचा आहे, दॅट इज कॉल्ड नॉलेज ऍप्लिकेशन. हाऊ कॅन आय अप्लाय सायन्स ऑन डे टू डे लाईफ इज ऍडव्हान्स. आणि सीईटी आहे दॅट इज नॉलेज वर्सेस टाइम. तुम्ही हा खेळ किती पटकन आणि लवकरात लवकर संपवता, लवकरात लवकर आन्सर करता, ह्याच्यावरती सीईटीचा सक्सेस अवलंबून. लेट्स गो अहेड टू अंडरस्टँड द जनरल कट ऑफ. म्हणजे आता 200 मार्काची परीक्षा आहे. 200 मार्कामधला एक पहिला आकडा मी इथे टाकतो मुद्दाम, की एक तर केवढे कॉलेजेस आहेत. एवढे कॉलेजेस सीईटीच्या खाली आहेत, बाकीचे प्रायव्हेट आहेत. 833 कॉलेजेस आहेत, त्याच्यापैकी 351 आता अजून सेमिनार संपेपर्यंत 3-4 वाढतील. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो त्या कॉलेजची संख्या वाढतीच आहे दिवसेंदिवस. त्यानंतर हा पहिला आकडा मी इथे टाकला 185, म्हणजे 185 मार्क आउट ऑफ 200
किती मुलांना मिळाले तर बी सरप्राईज. लक्षात घ्या, 3,36,000 मुलांनी पीसीएमचा पेपर दिला होता. बाकीचे अजून पण आहेत ज्यांनी पीसीबी दिला होता, पण 3,36,000. या 3,36,000 पैकी परत एकदा सांगतो, 185च्या वरती किती मुलांना मार्क होते? तर 175. कॅन यू इमॅजिन दिस? फक्त 175 मुलांना 185च्या वरती मार्क होते, विच कम्स टू 99.85%. आणि या 175 ना साहजिकच मग व्हीजेटीआय मिळालं किंवा सीएपी मिळालं, कारण की त्यांच्याकडे संख्या ही जवळजवळ आज 900 जणांची संख्या आहे की तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. सो म्हणजे अगदी सिंपल सांगतो की 900 पर्यंत साधारणपणे पहिले 2 कॉलेजेस मिळतील. सो मग आपण पुढचा 800चा कट ऑफ घेऊया की या म्हणजे 800च्या कट ऑफला किती मार्क लागतील? तर 170 पर्यंत पहिल्या 2 कॉलेजेसमध्ये, सो 99.55 हे त्याचं पर्सेंटाईल येतं. 150 मार्क, 3,950 मुलं म्हणजे 98.71. त्यानंतर 100 मार्क आउट ऑफ 200, लक्षात येईल तुम्हाला 27,000 म्हणजे 10% पण नाही. 3,36,000 ते 10% म्हणजे 33,000 मुलं होतात, पण नाही, 27,000च मुलं अशी होती की ज्यांना 100 मार्क मिळाले. म्हणजे 50% मार्क्स इन सीटी was not even scored by 10% students. So that is the reason their percentile is 91.01. आणि त्याच्या खाली सगळे येतात. 3.2 lakh students were below that approximately. सो आणि 27,000 तुम्हाला आठवतंय का? एक स्लाइड ज्याच्यात सांगितलं की 11,600 सीट्स आहेत सीईटी मध्ये. म्हणजे 27,000 पर्यंत साधारणपणे तुम्हाला तुमची रँक आली. कारण काय होतं, टॉपचे जे आहेत ना 5, 6, 7 हजार रँक, यांना आयआयटीत पण ऍडमिशन मिळाली असते, यांना बिटसॅटला मिळाली असते, यांना ऍडव्हान्सला क्लिअर झाले असतात, त्यांना एनआयटी मिळाली असते. त्यामुळे ते इथल्या भानगडीत पडत नाहीत. आणि त्यामुळे हा अजून साधारणपणे 12, 13 हजार सीट्स 27,000 रँक पर्यंत मिळते. सो दिस शुड बी युअर टार्गेट, की काही करून 100 मार्क पाडायचे. म्हणजे दॅट शुड बी द वर्स्ट टार्गेट. पण 100 मार्क पण सोपे आहेत का? परत एकदा मी रिपीट करतोय, नाही अरे, सोपे नाही आहेत. कारण की 100 मार्क सुद्धा आज 10% मुलांना पण मिळाले नाहीत. सो लेट्स गो अहेड की 100 नाही, आम्हाला सर थोडेसे चांगले मार्क पाडायचे, ते कसे आहेत? सो लेट्स गो अहेड हिअर अँड टू अंडरस्टँड काही गोष्टी. म्हणजे 125 मार्क म्हणजे 94 पर्सेंटाईल, यू विल गेट इन टू टॉप 30 कॉलेजेस इन महाराष्ट्र. टॉप 30 मध्ये पुण्यातले 10-12 चांगले कॉलेजेस, म्हणजे 10 चांगले कॉलेजेस, 10 ते 12 चांगले कॉलेजेस मुंबई मधले. पण पुण्याच्या मुलाला परत तिथे खूप रिझर्वेशन आहेत. होम युनिव्हर्सिटी नावाचं एक रिझर्वेशन आहे. म्हणजे पुण्यातले सगळे कॉलेजेस आहेत त्या पुणा युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. आणि त्यामुळे तिथे 70% सीट्स पुण्याच्या मुलासाठी आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत मधले 30% सीट्स मुंबईच्या बाहेरच्या मुलांसाठी. त्यामुळे तिथे व्हीजेटीआयला तुमचा कट ऑफ जास्त लागेल, त्या कट ऑफ मध्ये तुम्हाला सीईपी नक्की मिळेल. पण अशा प्रकारचं थोडंसं आहे, पण हे थोडंसं क्लिष्ट आहे. आणि त्यामुळेच आमच्यासारख्या लोकांचा रोल येतो आणि आम्ही नक्कीच मदतीला पुढे येऊ की त्यावेळेला तुमचे किती मार्क असतील आणि कुठल्या रिझर्वेशन खाली. मी एक नक्की एक गंमत सांगतो तुम्हाला आज, की तुम्ही ऍज अ पर्सन कुठल्या ना कुठल्या तरी रिझर्वेशन खाली येता. कुठल्या ना कुठल्या तरी रिझर्वेशन खाली असंख्य प्रकारचे रिझर्वेशन आहेत एमएच सिटी मध्ये. म्हणजे हिली रिजनला रिझर्वेशन आहे, कर्नाटका महाराष्ट्र बॉर्डरला हिली रिझर्वेशन आहे. त्याचप्रमाणे हिली रिजन म्हणजे डोंगराळ प्रदेश, त्याचप्रमाणे होम युनिव्हर्सिटीचं सगळ्यांना लागू होते. त्यामुळे यू कम अंडर सम काइंड ऑफ रिझर्वेशन. आणि त्यामुळे कुठे ऍडमिशन मिळेल हे थोडंसं क्लिष्ट होतं. बट एनी हाऊ वी विल वर्क ऑन दॅट. टार्गेट काय असलं पाहिजे? 125 मार्क मला मिळाले पाहिजे, तर मी ऍटलीस्ट टॉप 30 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकेन. सो आता पुढचा आपला प्रवास, पुढचे 20 मिनिटाचा प्रवास, 125 मार्क कसे काढायचे याच्यावरती असणार आहे. सो लेट्स गो देअर टू अंडरस्टँड द एक्झॅक्ट कट ऑफ. इथे जे काही कट ऑफ मी दिलेले आहेत त्याप्रमाणे इथे तुम्हाला दिसते की 123 ही म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स आणि 2693 ही त्याची रँक आहे जेईची. पण लेट्स गो की सीएपीचा कट ऑफ काय? 98.93. These cutoffs are not of CS. These cutoffs are last possible admission for a open category student in CAP. 98.93 होते. मेटलर्जी मिळाला असेल एखाद्या. PICT इज 98.36, VIT इज 94, PC म्हणजे पिंपरी चिंचवड जे हे आहेत दॅट कॉलेज इज 97, इथे वाढलेले दिसतात परत. कमिन्स इज 96, PVG इज 93. हे साधारणपणे आपण असा विचार करू की 93 पर्सेंटाईल पर्यंत बरी कॉलेजेस मिळतात. त्याच्यानंतर सुद्धा AISSMS चांगलं कॉलेज आहे, मराठवाडा एक चांगलं कॉलेज आहे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे ऑलरेडी आलंय. सो एक 10 कॉलेजेस मी नक्की सांगू शकतो की जिथे तुम्ही थोडेसे विचार म्हणजे जास्त विचार न करता ऍडमिशन घेऊ शकाल. पण 10 पुण्यात असलेल्या 119 कॉलेजेस पैकी आय कॅन वाउच फॉर 10 कॉलेजेस.
हे मी आता अगदी ओपनली सांगू शकतो. सो आपण खाली अजून बघूया की कट ऑफचं कन्व्हर्जन कसं होतं. ओके. 99 ला 180, 98 ला 172, 97% म्हणजे 165. हे एकदा नोट करून ठेवा कुठेतरी, पाहिजे असेल तर. तुम्ही नोट करताय तोपर्यंत तुमच्या परवानगीने मी थोडासा चहा घेतो. नेक्स्ट. आता आपण येऊ सीईटीच्या सिलेबस. सीईटीचा सिलेबस म्हणजे 11वी 12वीचा टोटल सिलेबस. म्हणजे 11वीत एवढे चॅप्टर्स, 12वी मध्ये एवढे चॅप्टर्स, आणि टोटल नंबर ऑफ चॅप्टर्स 104. हा टोटल सिलेबस आहे, ज्याच्यावरती सीईटीने सांगितले की आम्ही 150 प्रश्न विचारू. फिजिक्स मध्ये परत रिपीट करतो, फिजिक्स मधले 50, केमिस्ट्री 50 आणि मॅथमॅटिक्स मधले 50 प्रश्न. पण हे सांगत असताना 150 प्रश्नांपैकी डिव्हिजन असं त्यांनी केलंय. आणि हे क्लिअर डिव्हिजन परत एकदा फक्त सीईटीत आहे. जेई असं काही देत नाही की आम्ही कशातनं किती मार्क, बिटसॅट देत नाही, व्हीआयटी देत नाही, मणिपाल देत नाही, पेरा सीईटी देत नाही. फक्त सीईटी सांगतं की 11वीतनं 30 प्रश्न विचारणार आहोत, 12वीतनं 120 प्रश्न विचारणार आहोत. त्यामुळे थोडीसा क्लॅरिटी येते की आपण कशाचा अभ्यास किती केला पाहिजे. आणि तुम्ही साहजिकच जर माझ्याकडे पुढे 35 दिवस असतील तर मी 104 चॅप्टर तर नाही करू शकणार आहे. So my next job is to eliminate the syllabus so that higher weightage जे आहेत ते जे चॅप्टर्स आहेत त्याचा आपण अभ्यास करू शकतो. तर सिम्पल एलिमिनेशन इज एलिमिनेटिंग 11. 11वीची पुस्तकं सगळी घ्या आणि ती सगळी वरती माळ्यावर टाकून द्या. आपण आता 12वीची पुस्तकं ओपन करू. ती ओपन असतील असं मी गृहीत धरतोय, कारण की परीक्षा आत्ता झाली आहे. आणि 12वीची पुस्तकं घेत असताना सुद्धा थोडंसं मी कुठली पुस्तकं ह्याच्यावर थोडंसं सांगणार आहे तुम्हाला. सो 12वीचे आपल्याला 56 चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यावरती आता आपल्याला फोकस करायचं. तर ह्या 56 चॅप्टरवरती फोकस करत असताना आपण थोडंसं पुढे जाऊ की 37 चॅप्टर्स आर ए चॅप्टर्स. ए चॅप्टर्स म्हणजे काय, की ज्याच्यावरती साधारण प्रत्येक चॅप्टरवरती 2 किंवा 3 प्रश्न येऊ शकतात. 2 किंवा 3 म्हणजे ऍव्हरेजली 2.5 तुम्ही 37ला मल्टिप्लाय केलं तर 90 प्रश्न होतात. म्हणजे सीईटीच्या 150 पैकी 90 प्रश्न हे ह्या ए चॅप्टर्सवर येतात. आणि बी चॅप्टर्स आर 19. सो दीज आर टोटल 56 चॅप्टर्स. सो मी इथे परत ते लिहितो जे मी आता बोललो ते, की ए चॅप्टर्स मधनं म्हणजे 37 चॅप्टर्स मधनं, इथे आपण बघूया की 37 चॅप्टर्स मधनं 90 प्रश्न, विच लीड्स टू 122 मार्क्स. सो आपल्याला 125 काढायचे होते. सारे राजांनो, आपण 37 चॅप्टर्सचा अभ्यास करूया एकदम व्यवस्थित, डे टू डे बेसिसवरती त्याचं टाइम टेबल आखून या 35 दिवसात हे 37 चॅप्टर्स पूर्ण करायचे. हे आता फोकस करू. उरलेले 19 पण करायचे. तो 37 चॅप्टर्स पूर्ण करायला आपण शक्यतो 25 दिवसात करू. उरलेले 10 दिवसामध्ये 19 चॅप्टर्स करू. आणि लेट्स गेट मोर देन 125 मार्क्स. सो माझी सदिच्छा आहे की प्रत्येकाला पुण्यातली टॉप 10 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळाली पाहिजे. सो नाऊ लेट स्टार्ट वर्किंग की हाऊ टू डू दॅट. पहिला प्रश्न मला येतो की प्रश्न कुठून विचारले जातात. एमएचसीटी मध्ये 150 प्रश्न, हे आपल्याला अगदी क्लिअर कळलं. एमएचसीटी 150 प्रश्न. आपण आता काय म्हटलं की 2.5 म्हणजे 37 चॅप्टर्स मध्ये साधारणपणे 90 ते 95 प्रश्न विचारले जातील. बी चॅप्टर्स मधनं 20 ते 25 प्रश्न विचारले जातील. जस्ट इमॅजिन करा, अरे हे 90 ते 95 प्रश्न तुमचे जरी नीट झाले, हाच भाग जरी नीट झाला, तरी तुम्हाला खूप चांगले मार्क पडणार आहेत. पण तरी सुद्धा आपण ह्या बीचा पण विचार करू. आता प्रश्न विचारले कुठून जातात. सगळ्यात पहिले 2 गोष्टी मी सांगतो, विच इज कॉल्ड वर्बॅटिम थ्रू टेक्स्टबुक. वर्बॅटिम ह्याचा अर्थ काय असतो, जसेच्या तसे. म्हणजे टेक्स्टबुक उघडल्यानंतर तिथले जे लाईन्स आहेत ना, म्हणजे अशा लिहिलेले जे वाक्य आहेत ना, ती तशी तशी उचलली जातात आणि त्याचा एमसीक्यू मध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि तो प्रश्न विचारला जातो. थोडस बालिश वाटेल हा शब्द मुद्दाम वापरतोय, पण तसे प्रश्न आहेत. किती प्रश्न येतात? 50 प्रश्न तर नक्की वर्बॅटिम. म्हणजे 50 ते 60 बीज पण तुम्ही इन्क्लूड केलं तर 50 ते 60 वर्बॅटिम म्हणजे टेक्स्टबुक मधनं. आणि त्यात तुम्ही अजून टेक्स्टबुकचे थोडेसे एक्सरसाइजचे केले. टेक्स्टबुक एक्सरसाइज हा पुढचा भाग आहे. तर किती होतात बघा ना, ते 12 आणि हे 60 म्हणजे 70. किमान 70 प्रश्न 90 पैकी 70 प्रश्न हे टेक्स्टबुक मधनं. टेक्स्टबुक कुठली तर महाराष्ट्राची बालभारतीने छापलेली टेक्स्टबुक. प्रॉब्लेम हाच आहे की आज इथे जे काय 160 170 मुलं आलेली आहेत, त्यांच्यापैकी अर्ध्या मुलांनी तरी किमान आयआयटीची क्लास लावली असते. आणि प्रॉब्लेम हाच येतो की आयआयटी म्हणजे आपण सुरुवातच करतो एचसी वर्माने किंवा एनसीआरटीच्या पुस्तकाने, आणि ह्या टेक्स्टबुकला जवळजवळ हात लावलेलं नसतं. यातली बरीचशी मुलं सीबीएसईची असतील, त्यामुळे ते महाराष्ट्राच्या टेक्स्टबुककडे वळणारच नाही. पण ही चूक करू नका. आता नसेल ना तर आजच्या आज टेक्स्टबुक विकत घ्या, कारण की या टेक्स्टबुक मधनं स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येणार आहेत आणि त्याचा अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. पण हे महत्वाचं, दुसऱ्या एनसीआरटी मधनं पण विचारणार आहेत. साधारण 14 प्रश्न एनसीआरटी मधनं विचारते. सो ज्यांचे एनसीआरटी झालंय
त्यांना चांगलंच आहे, पण ज्यांनी टेक्स्टबुक केलंय महाराष्ट्राचं त्यांनी एनसीआरटी करायला लागेल. तो ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि एक्झेम्पलर नावाचा एक प्रकार आहे. एक्झेम्पलर आर क्वेश्चन बँक गिव्हन बाय एनसीआरटी. इथे किती मुलांनी जेई दिली सांगा बरं. तुम्ही तुमचे हे टाकू शकता का पर्सेंटाईल, कारण की मला त्याचा खूप उपयोग होईल की किती पर्सेंटाईल, काय काय पर्सेंटेजच्या मुलांशी मी आज बोलतोय हे मला थोडंसं कळेल. सो पटापटा पटापट सगळ्यांनी जरा पर्सेंटाईल टाका बरं त्यांची पटकन. काही हरकत नाही टाकायला, कारण की इट डझंट मेक अ लॉट ऑफ हे की कळेल चार लोकांना, पण आता सगळ्यांनाच कळलेलं आहे. सो ते पर्सेंटाईल उलट मला कळले तर आय कुड बी एबल टू हेल्प यू मोर. सो हे पटापट टाकायला सुरुवात करा त्या चॅटबॉक्समध्ये की तुम्हाला किती पर्सेंटाईल पडले होते. अजूनही सगळ्यांनी टाकलेले नाही आहेत बरं, इट शुड बी मोर फास्टर. म्हणजे ते चॅट किमान 200 दिसले पाहिजेत, म्हणजे सगळ्यांनी पर्सेंटाईल टाकलेत असं मला समजेल. एनिहाऊ, जर पर्सेंटाईल कमी पडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती, तुम्ही एक्झेम्पलर केलं नाही. जेई म्हणजे एनसीआरटीनी ही क्वेश्चन बँक दिली आहे. ही क्वेश्चन बँक दिली की आम्ही ह्यातनं ना जेईला प्रश्न विचारू किंवा ह्या टाईपचे विचारू. केलं का तुम्ही एक्झेम्पलर? मला खूप क्लासेसचं आश्चर्य वाटतं की हे करत नाही. सो ह्या तीन गोष्टी, दिस इज कॉल्ड लेवल 3. लेवल 3 मध्ये काय? टेक्स्टबुक मध्ये वर्बॅटिम म्हणजे ऍक्च्युली पानांमधनं हे टेक्स्टबुक म्हणजे काय की एक्सरसाइज, हे एनसीआरटी इज एक्सरसाइज, आणि हे एक्झेम्पलर. या तीन गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्या तर ह्या तीन गोष्टींमधनं तुम्हाला, दिस इज कॉल्ड लेवल 3. या लेवल 3चा जर तुम्ही अभ्यास केला तर या लेवल 3चा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होणार. मग उरलेले प्रश्न कुठे आहेत? रेफरन्स बुक. म्हणजे कुठली पुस्तकं आहेत आपल्याला जी माहिती आहेत ती कुठली पुस्तकं आहेत? तर फिजिक्ससाठी माहिती असलेली पुस्तकं मी तुम्हाला जनरल सांगतो जी माहिती आहेत मुलांना. एच सी वर्मा, त्यानंतर हॅलिडे रिसनिक जर माहिती असेल तर, किंवा अगदीच जास्त तुम्ही ऍडव्हान्सचा वगैरे अभ्यास करत असाल किंवा असं काही तर इरोडो वगैरे ही पुस्तक घेत असाल. केमिस्ट्रीसाठी काय ओपी टंडन, पी बहादूर, जीआरबीचे ते मोठे मोठे ठोकळे, ही रेफरन्स पुस्तकं माहिती. आता ते किती करायची आहेत, कारण की तुम्हाला 7 प्रश्न विचारणार आहेत किंवा 9 प्रश्न विचारणार आहेत त्यातनं. सो 9 प्रश्नांसाठी ही करायची का? तर काही चॅप्टरसाठी करायची त्याच्यावरती आणि हायर एंड, खूप हायर एंड ते सुद्धा 9 प्रश्न विचार. म्हणजे सीईटी मधले टोटल 150 पैकी 20 प्रश्न हायर एंड सोडले तर 130 प्रश्न हे पहिल्या तीन गोष्टींमधूनच येणार आहेत, विच इज युअर टेक्स्टबुक, एनसीआरटी आणि एक्झेम्पलर. अत्यंत हे नीट केलं ना तर 130 प्रश्न तुम्ही ऍडमिट करू शकाल. आणि आपण आता हे एवढेच चॅप्टर करतोय त्यामुळे 130चे अजून 120 होतात. इट डझंट मॅटर. 120 प्रश्नांची उत्तर जर बरोबर आली तर 150 मार्क होतात. आणि 200 पैकी 150 म्हणजे युल बी 99% टाईप. सो लेट्स गो अहेड फ्रॉम हिअर, की आता ह्याचा अभ्यास हे मी ऑलरेडी सगळं तुम्हाला तिथे दिलंय. सो आपण पुढे, सो हाऊ मच टू स्टडी 40, 60, 80 हे मी थोडंसं नंतर एक्सप्लेन करीन. बट हाऊ मच टू स्टडी मध्ये कुठून पुस्तकं म्हणजे कुठली विचारली जातात तर हे मी आधी अख्खा चार्ट देतो. सो सी सी चॅप्टर जे आपण ह्याला करणार नाही आहोत त्याचा एवढाच अभ्यास केला तर चालेल, पण आपण आता नाही करणार, आपल्याकडे वेळ नाही. बी चॅप्टरचा अभ्यास किती करायचा आहे? तर टेक्स्टबुक, एनसीआरटी, एक्झेम्पलर आणि काही चॅप्टर्ससाठी 19 पैकी रेफरन्स बुक. आणि ए चॅप्टरचा अभ्यास मध्ये टेक्स्टबुक, एनसीआरटी, एक्झेम्पलर, रेफरन्स बुक, पीवाय क्यूज, आर्काइव्ह म्हणजे पीवाय क्यूज म्हणजे प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन्स, आणि काही हायर तर ते. सो त्याची टोटल जर केली ना तर किती होते? तर ह्याची टोटल साधारणपणे 5,000, ह्याची टोटल 2,000 आणि ह्याची टोटल 1,500. आपण फोकस करणार आहोत ह्याच्यावरती. ह्या 5,000 टोटल वरती आपण फोकस करणार आहोत. आणि टोटल 9,000 प्रश्न आहेत, पण 5,000 प्रश्न. आता मला सरळ सांगा, 35 दिवसामध्ये 5,000 प्रश्न नाही करू शकणार किंवा 6,000 प्रश्न नाही करू शकणार. 100% दिवसाला 200 प्रश्न जर तुम्ही केलेत, 250 प्रश्न केलेत, तर आपल्याला छानपैकी सीईटीचा अभ्यास करता येईल. फक्त हे प्रश्न कुठले आहेत, कुठून विचारले जातात, तर आता थोडस मी त्याच्यावरती येतो. ओके. स्टडी इन 35 डेज असं आपण विचार करू. ए चॅप्टर्स 37. या 37 चॅप्टर्स वरती सगळ्यात पहिले काय करायचं? सकाळी 7 वाजता उठायचंय. 3 तासासाठी टेक्स्टबुक ओपन करायची. टेक्स्टबुक ओपन केल्यानंतर प्रत्येक पानावरती 2 पानं वाचली, त्या पानामधनं स्वतःचे एमसीक्यू तयार करायचे. मी लिटरली सांगतो, हेच एमसीक्यू येत आहेत. आणि काय इतकं सोपं आहे ह्याचं कारण अगदी तुम्ही स्वतःला विचारा. आता पुण्यात बसून, मुंबईत बसून आपण परीक्षा देतोय, पण कितीतरी माझे मित्र आहेत ज्यात कोपरगाव, पाथर्डी, कुठे अजून लांब आसनगाव इथून परीक्षा देणार आहेत. आणि तिथे इंजिनिअरिंग कॉलेजेस पण आहेत, त्यांच्याकडे ऍक्सेस नाहीये खूप हायर पुस्तकांसाठी, खूप चांगले क्लासेस नाहीयेत. तर त्यामुळे सरकार असं ठरवतं की तुम्ही 12वीची पुस्तकं बालभारतीने छापलेली टेक्स्टबुक जर अभ्यास नीट केलात तर किमान 50% प्रश्नांची उत्तर तरी देता आली पाहिजेत. आणि त्यामुळे टेक्स्टबुक वर्बॅटिम हा खूप मोठा विषय जो खूप टाळला जातो.
आणि त्यामुळे टेक्स्टबुक वाचायला सुरुवात करा. रोज 3 तास, दीड चॅप्टर कुठलं तरी, कारण 37 चॅप्टर्स इन 25 डेज. कधीतरी 2 चॅप्टर मोठा असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक सारखा असेल, EMI सारखा असेल, तर एक चॅप्टर होईल. पण छोटा असेल, पॉलिमर असेल किंवा एव्हरीडे लाईफ इन केमिस्ट्री असेल, तर 2 चॅप्टर होतील. सो अशा प्रकारचे 2 किंवा, तर ह्याचं टाइम टेबल आपण बनवूया. पण अशा प्रकारे तुम्हाला 3 तास पहिले स्वतःचा अभ्यास करायचा. सो 7 ते सकाळी 10, 6 ते 9, जेव्हा केव्हा कराल तेव्हा सगळ्यात पहिले उठून हे करायचं. नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला साधारणपणे 150 ते 250 प्रश्न, मी 150 मुद्दाम म्हणजे जरा बरं वाटावं, पण 250 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे पुढच्या 6 तासात. 6 तासात सॉल्व्ह करत असताना 250 प्रश्न जे तुम्हाला दिलेले आहेत ते कुठून असणार आहेत, तर सगळ्यात पहिले एक्झाम्पल. सो एक्झाम्पलर मध्ये 30-40 प्रश्न असतात. आणि त्यानंतर पुस्तकं बघा कुठली चेंज झाली. एक पुस्तक मी इथे मुद्दाम सांगतोय, विच इज बांगवी. दिस इज न्यूमरिकल्स इन फिजिक्स बाय बांगवी, हे पुस्तक आहे सेट पब्लिकेशनचं. हे पुस्तक घ्या. याच्यामध्ये ना 740 फॉर्म्युलेज वापरून MCQs तयार केलेले आहेत. आणि सीईटी तसंच करते. बेसिक फॉर्म्युला अप्लाय करायचंय आणि पुढे जायचंय, बेसिक फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि पुढे जायचं. त्यामुळे बांगवी. काही काही ठिकाणी एच सी वर्माचे काही भाग, म्हणजे आता एच सी वर्मा कसं वापरायचं, फॉर एक्झाम्पल करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये गो इन टू द एक्झामिनर शूज. विचार करा बरं की तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे करंट इलेक्ट्रिसिटी मधला, तर तुम्ही कुठून कराल तो. सो तो जो प्रश्न आहे, नवनाथ आणि बाकीच्यांनी, मी सगळे प्रश्न सगळ्यात शेवटी घेईन, आपण ऑडिओ घेऊया. सो एका फ्लो मध्ये जाईल, पण प्रश्न तयार ठेवतो. ओके. सो एच सी वर्मा जर करायचं झालं तर, आणि करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर असेल, तर साहजिकच मी जोर कशावर देईन, तर एच सी वर्मा मधले जेवढे प्रश्न व्हीटस्टोन ब्रिज वरती येतात ते मी नक्की करेन. क्रिशॉफ लॉ वरती नक्की करेन. पोटेन्शियल मीटर वरती नक्की करेन. ओके. सर्किट डायग्राम्स करत बसणार नाही, हे नक्की लक्षात घ्या, कारण की दोज आर मोर एरिया. सो अंडरस्टँडिंग या चॅप्टरचा कोर कुठे आहे, या चॅप्टरचा गाभा कुठे आहे, या चॅप्टरचा कुठला विषय नीट केल्यानंतर कुठला कॉन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशन करत आहात, पण सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशनच बँकिंग ऑफ रोड्स, पण मी बँकिंग ऑफ रोड्स केलंच नाही, तर कसं चालेल. तर बँकिंग ऑफ रोड्स मात्र एचसी वर्मात करायचंय, बाकी सगळं एक्झाम्पलर पर्यंत केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला सिलेबस आणि त्याचा स्कोप कमी करायचा आहे, कारण की 35 दिवस जातात. त्यानंतर अजून एक पुस्तक मी इथे सांगतोय, विच इज मार्वेल पब्लिकेशनचं. माझे मित्र आहेत हेमंत आयनापुरे, त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. हेमंत वॉज डीलिंग विथ सीईटी फॉर मोर दॅन 25 years ऑफ हिज लाईफ. आणि त्यामुळे ह्यातले प्रश्न नक्की इतके सुंदर आहेत की हेच प्रश्न जवळजवळ सीईटीत येतात. आणि त्यामुळे मार्वेल पब्लिकेशन. सो हेमंत आयनापुरे, मार्वेल पब्लिकेशन फॉर मॅथमॅटिक्स. HC वर्मा आणि बांगवी फॉर फिजिक्स. आणि एररलेस फॉर MHCT मिळालं तर, एररलेस फॉर जेई नाही, एररलेस फॉर MHCT मिळालं तर केमिस्ट्री करा, नाहीतर केमिस्ट्री एक्झाम्पलर पर्यंत करून सोडून द्या. केमिस्ट्री हायर लेवलला करायची गरज नाहीये. देर इज नो नीड ऑफ OP टंडन P बहादूर फॉर MHCT, हे नक्की सांगू शकतो. सो फोकस युअर सेल्फ टिल एक्झाम्पलर. जर तुम्हाला एररलेस मिळालं किंवा टार्गेटचं पुस्तक चालेल केमिस्ट्रीचं, हे 2 पुस्तकांपैकी कुठलंही एक वापरा. सो तुमचं केमिस्ट्री. सो इथे सी ट्राय टू अंडरस्टँड, तुमची पुस्तकं बदलली, ही आता जेईची पुस्तकं नाहीयेत. फॉर फर्स्ट टाइम तुम्हाला ही नवीन पुस्तकं कळली आहेत. त्याचप्रमाणे सतत, त्यामुळे काय झालं, हे 6 तास आणि 3 तास म्हणजे आतापर्यंत 9 तासाचा अभ्यास झाला. त्यानंतर 2 तासाचं डाऊट सॉल्व्हिंग, म्हणजे माझे 250 प्रश्न होतील. आता हे 250 प्रश्न कसे करायचे हे खूप महत्वाचं आहे. मी जे आता बघतो ना, तेव्हा एक प्रश्न मला आला नाही की मी लगेच गुगलवरती जातो, दुसरा प्रश्न लगेच गुगलवर. तर तुमच्या लक्षात येते का रे, की तुम्ही लिटरली, मी हे मुद्दा म्हण की आपण आपल्याला डोक्याला चालनाच देत नाही. आणि हे आमच्या बाबतीत पण खरं घडतं. एखादी गोष्ट, तो ऍक्टर किंवा एखादा क्रिकेटर, त्यांनी 100 रन केले, कोण होते, आम्ही लगेच गुगल करतो, आम्ही विचार नाही करत जास्त. सो डोक्याचा वापर होत नाहीये. सो प्रायमरीली डोंट टॅग एव्हरी क्वेश्चन. तुम्ही आधी तुमचे 250 प्रश्न पूर्ण करा. 250 प्रश्न पूर्ण करत असताना क्वेश्चन नंबर 48 मे लीड आन्सर टू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 150 मे लीड आन्सर टू क्वेश्चन नंबर 34. असं होऊ शकतं. सो इंटर कनेक्शन असतात. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट की सगळे 250 प्रश्न पूर्ण करा. दुसरी गोष्ट, प्रत्येक 50 प्रश्न झाल्यानंतर टाइमर लावा. की पहिलं, कारण की 50 प्रश्न करायचे फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे 50, मॅथ्सचे 50. तर 250 प्रश्न जर तुम्हाला दिवसाला करायचे असतील, पहिल्या 50 प्रश्नाला टायमर लावा की किती वेळात पूर्ण झालं, की पहिले 50 प्रश्नाला मला 70 मिनिटं लागली, पुढच्या 50ला किती लागली, पुढच्या 50ला किती झाली. खूप ऑर्गनाइज पद्धतीने अभ्यास करायचा आहे. म्हणजे मी हे तिथे मुद्दापैकी इनपुट देतो की IIT
च्या किंवा सीआयपीच्या मुलांना छान जॉब्स का मिळतात? का माहिती का? कारण की त्यांनी अभ्यास सुद्धा जॉब सारखा केला असतो. तुमचे वडील जिस शिद्दत से जॉब करते हैं, उस शिद्दत से पढ़ाई करो. म्हणजे तेवढ्याच सिरियसली, तेवढ्याच डिसिप्लिननी, तेवढ्याच ऑर्गनाइज्ड वेनी जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. पण आपला तेवढा नसतो ना. आपण आदल्या दिवशी फिजिक्सचं पुस्तक वाचायला घेतलेलं हॉलमध्ये पडलेलं असतं, आई आवरून ठेवते. ब्लेम इट ऑन आई, इतकं सिम्पल आहे. पण मुळात तुम्ही ऑर्गनाइज होतात का? म्हणजे मी मुद्दाम असं सांगतो की असे डोळे बंद करून, हात वरती करून मला फिजिक्सचं पुस्तक, एक्झेम्पलरचं पुस्तक, केमिस्ट्रीचं पुस्तक फक्त बोटांनी मला काढता आलं पाहिजे. फर्स्ट गेट ऑर्गनाइज युअर. आजची संध्याकाळ मॅच बघता बघता तुमचं हे सगळं ऑर्गनाईज करा. ही पहिली गोष्ट. त्यानंतर उद्यापासून आपण अभ्यासाला लागूया. सो हे झालं इथे. 11 ते 12 तास. ओके. हे 11 ते 12 तास तुम्हाला फक्त द्यायचे आहेत मला. 11 ते 12 तासामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की, आणि आता आपण बी वरती थोडंसं बघू की इथे, आणि मुद्दाम मुद्दाम हे लिहिलं होतं मी की 9 मार्च ते 31, तरी आपण 10 मार्चला चालू करू. 25 दिवसामध्ये, 23 दिवसामध्ये आपण 37 चॅप्टर्स पूर्ण करू, एक किंवा दोन चॅप्टर्स दिवसाला. त्यानंतर उरले पुढचे दिवस आहेत बी चॅप्टर्सचे, ते आहेत. सो त्याच्यामध्ये मी बघितलं तर मी पुस्तकं कमी केली. मी म्हणत नाही आता एच सी वर्मा करा, मी म्हणत नाही की तुम्ही कुठलं तरी आहे का, तुम्ही फक्त बांगवी करा, मार्वेल पण करू नका, टार्गेट किंवा एरोलेस करा. ही पुस्तकं हे 19 चॅप्टर्स करायचे. मात्र हे जे पहिलं काम आहे ना, टेक्स्टबुक वाचायचंय, ते कंटिन्यू करायचंय. टेक्स्टबुक वाचायचं काम सोडायचं नाहीये. आणि त्यामुळे हे सुद्धा एक 10 तासाचं आहे. सो इथे मी सांगेन की इन टोटल 10 आवर्स और 12 आवर्स तुम्ही देऊ शकताय का मला पुढचे 35 दिवस? खूप अवघड नाहीये. कारण की मुळात काय आहे, जे मी माझ्या एका परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलं की हे 35 दिवस तुमच्या आयुष्याचे 35 वर्ष ठरवणार. आणि त्यामुळे थोडेस सगळं बाजूला सोडून, ओके, गेट ऑफ युअर, जे काय झालं जेई मध्ये, जे काय 2 वर्ष झालं ते सगळं बाजूला करू. हा अभ्यास जर स्ट्रॅटेजीनी केला, जर तुम्हाला 250 प्रश्न मिळाले की हे 250 करायचे, सगळी पुस्तकं बाजूला टाका ना. मी सांगतोय ते 250 प्रश्न करा. कारण की 250 प्रश्न या सगळ्या 20-25 पुस्तकातनं शोधून काढलेले आहेत. कुठल्या ऑथरचं एखादं, आता मी समजा फिजिक्सचा माणूस आहे तर मी काय सगळं फिजिक्स केलंय का? कारण की मी न्यूक्लिअर फिजिक्सचा माणूस आहे, तर मी न्यूक्लिअर वरती किंवा ऍटम मॉलिक्युल्सचे माझे चॅप्टर्स खूप छान असतील कम्पेअर्ड टू इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि त्यामुळे तसे ऑथर्स शोधून काढलेत, त्यांची पुस्तकं शोधून काढलीत. म्हणजे एच सी वर्मा इज इज अ मॅन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, आणि त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं वेगळं पुस्तक काढलंय. कित्येक लोकांना माहित नाहीये. अत्यंत सोपे आणि छान एमसीक्यूज त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वरती. तो ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं पुस्तकामधनं आम्ही प्रश्न काढलेत. हे 250 प्रश्नांचा एक संच, रोज 250 क्वेश्चन्स. सकाळ झाली, दूध वाल्याबरोबर जे दूध येतं, पेपर येतो, तसा 250 प्रश्न तुमच्याकडे येते. हे 250 प्रश्न सॉल्व्ह करायचे, हा उद्देश असला पाहिजे. आणि त्यानंतर पहिलं काय करायचंय, पहिले 3 तास टेक्स्टबुक, पुढचे 6 तास 250 प्रश्न. एवढं जर रोज केलं तुम्ही, आय कॅन अश्युअर यू, गिव्ह मी दिस 13 आवर्स अ डे, पुढचे 35 दिवस आय विल गिव्ह यू 130 मार्क्स. दॅट इज माय प्रॉमिस. सो इथे अशा प्रकारे आपण करतोय. काय काय करतोय बघा, तुम्ही एमसीक्यू स्वतःचे तयार करतायत. 56 चॅप्टर्सचे, 56 चॅप्टर्सचे 50 एमसीक्यूज, ते तर 3,000च्या वरती एमसीक्यू स्वतःचे तयार करतात. ह्या 3,000 एमसीक्यू मध्ये नीट ऐका, या 3,000 एमसीक्यू मधनं किमान 50 प्रश्न सीटीला येणार, जे तुम्ही डेव्हलप करताय. पुढचे 2,000 प्रश्न आहेत एमसीक्यू, जे टेक्स्टबुक आणि एनसीआरटीचे एक्सरसाइजेस आणि एक्झाम्पलर. सो हे 2,000 प्रश्न सॉल्व्ह करतायत. हे नसतील तर ह्या मी, म्हणजे मी तुम्हाला कोरिलेट करून देईन की हे करायचे. तर हे 2,000 प्रश्न आहेत. या 2,000 पैकी किमान 25 प्रश्न एमएचसीटीला आहेत यातनं. त्यानंतर 1,500 हे एमसीक्यू, मी रेफरन्स पुस्तकं सांगितली, एस्पेशली बांगवी, मार्वेल किंवा टार्गेट किंवा ही जे आहेत, त्यातनं हे 1,500 एमसीक्यूचं कॉम्बिनेशन असेल. तर हे 1,500 एमसीक्यू पैकी 20 प्रश्न एमएचसीटीला येतील. पुढे वरचे 1,000, एक टोटल आपण जे कव्हर करतोय ना, त्यातले 130 ते 120 प्रश्न तुमचे कव्हर होतील. आणि मग 120, आणि त्यानंतर मॉक. आता मी मॉक वरती येतो. दिली का तुम्ही जेईच्या वेळेला मॉकची परीक्षा? काय झालं सांगा बरं. ऍक्च्युली खरोखर मला सांगा काय झालं. जशी जशी जेईची तारीख जवळ येत होती, तशा तशा मॉक मध्ये तुम्हाला मार्क कमी पडाल. कारण की ते प्रेशर आहे. त्यामुळे मॉकची परीक्षा देत असताना, आता हे नीट परत नीट कान घेऊन ऐका. मॉकची परीक्षा देत असताना तुम्हाला मार्क किती पडतायत, की वर्गात तुमची रँक काय येते, ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. किती का मार्क पडेल डझंट मॅटर. मॉकची परीक्षा का द्यायची, की मी हे 37 चॅप्टर नीट केले होते. या 37 चॅप्टर वरती माझी एमएचसीटीची पूर्ण मदार आहे. मग हे 37 चॅप्टर मला चांगले यायला पाहिजेत. मग मी मॉकची परीक्षा दिली, त्यात 70 प्रश्न, 75 प्रश्न यायला या
37 चॅप्टर वरती होते आणि त्यातले माझे चुकले तर मग काहीतरी गडबड. त्यातले माझे एकही चुकत नाहीयेत, माझे बाकीचे प्रश्न चुकतायत किंवा कमी मार्क पडतायत, डझंट मॅटर. माझे 37 किंवा 40 चॅप्टर जे आपण टोटल धरले ते माझे ए चॅप्टर्स आहेत. त्यातले जेव्हा जेव्हा प्रश्न येतात मॉक मध्ये ते माझे चुकत नाहीयेत. यू आर ऑन परफेक्ट ट्रॅक, हे लक्षात घ्या. सो ह्याच्यासाठी मॉकचा वापर करायचा. मॉकचे शेवटच्या 5 दिवसात, म्हणजे आपण दर रविवारी एखादी परीक्षा देऊया, पण शेवटच्या 5 दिवसामध्ये आपल्याला मॉकचे पेपर द्यायचे. मग दिवसाला 2 द्या, दिवसाला 3 द्या. 3-3 तासाचे पेपर आहेत, 3 पेपर द्या ना. देतो, मी देतो तुम्हाला 15 पेपर्स देतो सॉल्व्ह करण्यासाठी. आपण हे शेवटच्या 3 दिवसात परीक्षेच्या आधी करू. 19च्या आधी परीक्षा आहे, तुमचे कधी कधी नंबर्स येतील, पण त्याच्या आधी कम्प्लीट पूर्ण करू. परत एकदा सांगतोय, मॉकची परीक्षा ओव्हरऑल मार्क किती पडतायत त्याच्यासाठी द्यायची नाही, किंवा तुमची काय क्लास आहे त्याच्यामध्ये रँक काय येते याच्यासाठी द्यायची नाही. 2 गोष्टींसाठी द्यायची. एक, 37 चॅप्टर्स मधलं काही चुकतंय का, तर आपल्याला वी हॅव टू गो बॅक टू द कॉन्सेप्ट. कारण की सगळा हा खेळ युअर स्ट्रेंथ इन दिस 37 चॅप्टर्स याच्यावरती अवलंबून आहे. आणि सेकंड, तुम्हाला किती वेळ लागतोय. फिजिक्सला किती वेळ लागतो नोट करा प्रत्येक मॉक नंतर. फिजिक्स संपलं, मला किती वेळ लागला. केमिस्ट्री संपलं का, 50 मिनिटं तुम्ही फिजिक्सला दिली होती, त्यात किती प्रश्न झाले, उलट नोटिंग करा. पण नोटिंग पाहिजे. मी म्हणलं तसं की यू आर इन अ जॉब, प्लीज जॉब करा. नोकरीप्रमाणे जर तुम्ही वापर केला पुढच्या 35 दिवसाचा, तर तुम्हाला चांगली नोकरी मिळणार. इतकं सिंपल. सो लेट्स गो अहेड फ्रॉम हिअर. तर आता इथे जो फोकस आपण दिलाय की 148 आणि 137 या मार्कामध्ये, म्हणजे साधारण 140 मार्क कसे पडतात. सो आता आपण एक पटकन याचा आढावा घेऊ आणि हा विषय संपूया इथे. की ए आपण काय म्हणलं की एवढे प्रश्न विचारले जातील असं आपण गृहीत धरू या वेळेला की 90 प्रश्न विचारतील. तरी तुम्हाला सगळ्या 90 मधनं सगळी उत्तर बरोबर नाही आली, 75च बरोबर आली. सो फिजिक्समध्येही तरी सुद्धा 5 चुकले, केमिस्ट्रीमध्येही 5 चुकले, मॅथ्समध्येही 5 चुकले. सो 15 प्रश्न तरी सुद्धा चुकले असं आपण गृहीत धरू. आणि 75 आले. बी मध्ये काय झालं तर अजून जरा जास्त चुकले. ओके, इथेही 5-5 चुकले किंवा 3-3 चुकले. आणि त्या 30 प्रश्न जे बी, बी म्हणजे 19 चॅप्टर्स, ए म्हणजे 37 चॅप्टर्स. ओके, आणि सी म्हणजे 11वीचा पोर्शन, त्यामुळे त्याला सी दिलंच नाहीये. याच्यामध्ये आपलं आपण केलंय, 11वी केलंय, केलं नाही असं नाही, तरी सुद्धा 10 पैकी 6 चुकले. पण आपण मार्किंग सगळं करणार होतो, कारण की सीईटी आहे, जेई नाही. त्यामुळे वी आर गोइंग टू मार्क एंटायर 200 क्वेश्चन. ते मार्किंग सुद्धा करत असताना जर मला थोडंफार अंदाज येत असेल तर मी त्याचं मार्किंग करावं त्याप्रमाणे. नाही तर मला ना 150 प्रश्नांपैकी 40 प्रश्न येत नव्हते, त्या सगळ्याचा एकच अल्फाबेट मार्क करा. ए तर ए, बी तर बी, सी तर सी, डी तर डी. कारण की द प्रॉबिलिटी सेज की 25% नक्की बरोबर येईल. लक्षात येते मी काय बोलतोय. सो 40 पैकी 10 प्रश्नांची उत्तर नक्की बरोबर येईल, पण तुम्ही उलटे सुलटे मार्क केले तर प्रॉबिलिटी सेज की सगळे चुकतील. सो जर तुम्हाला वाचायलाही वेळ नसेल तर, पण वाचून तुम्हाला एलिमिनेशन करता येत असेल तर नक्कीच तुम्ही हे करा. की मग बी का सी का डी, म्हणजे तुम्हाला जर गॅरंटी नसेल तर. पण जर तुम्हाला ज्याला म्हणतात ना की ब्लाइंड मार्किंग करायचं असेल, ज्याला आपण अगदी मराठीमध्ये तुक्के मारणं म्हणतो, जे प्रश्न वाचायलाही मला वेळ नाही, तर मेक शुअर की यू मार्क सिंगल अल्फाबेट, बिकॉज देन द प्रॉबिलिटी सेज की तुमचे 25% बरोबर येणार. ओके, सो एनी हो, हे सगळं आपण केल्यानंतर असं जर लक्षात आलं आपल्याला की इथे 30 पैकी तर तरी सुद्धा मार्क किती होतात ते लक्षात घ्या. 25 + 6 + 4 म्हणजे 35 पैकी इथे, म्हणजे इथे 35 आहेत त्याला मार्क 35, 34 त्याला 34, इथे 36 त्याला डबल मार्क असतात कारण की मॅथ्सचे आहेत 72. सो सो 144 की 141, म्हणजे थोडक्यात काय, 80 8 चॅप्टर्स मध्ये 80% बरोबर आलं पाहिजे. 11वीचं माझं 40% बरोबर आलं तरी चालू शकतं. आणि त्यामुळे माझे 140 म्हणजे 70% मला मार्क पडू शकतात. 140च्या आसपास म्हणजे यू विल गेट 96%. दॅट शुड बी अवर एम. म्हणजे माझे आशीर्वाद आहेत की 99 पडावेत, पण आवर एम शुड बी की मला 96, 95, 94, 97 या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये मार्क पाहिजे. सो दिस इज द क्रक्स ऑफ हाऊ टू स्टडी फॉर सीटी. आता ह्याच्यामध्ये याचे पर्सेंटाईल, म्हणजे ह्या मार्काचे पर्सेंटाईल अकॉर्डिंग टू मी शुड बी 95.6. ओके, सो लेट्स गो अहेड फ्रॉम हिअर की व्हॉट वी कॅन ऑफर यू. कारण की बऱ्याच गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अजून मी महत्वाच्या काय सांगणार आहे. की सीईटीचा पेपर देत असताना काळजी काय घ्यायची. पेपर देत असताना काळजी ही घ्यायची की फिजिक्स सॉल्व्ह करत असताना 1.5 मिनिटाच्या वरती जर वेळ लागत असेल तर स्किप करा आणि पुढे जा. कारण की जर तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह केला, 2, 2.5-3 मिनिटं घेतली, तर तुम्ही कुठेतरी पुढे फिजिक्सचे प्रश्न म्हणजे तुम्ही नाही कव्हर करू शकणार. सो द फर्स्ट
गोल शुड बी कव्हरिंग द एंटायर 50 क्वेश्चन्स इफ पॉसिबल. 40-45 तर नक्कीच. पण तुम्ही पहिल्याच 20 प्रश्नाला 2-2.5 मिनिटांनी जर वेळ घेतला तर इथेच 50 मिनिटं होतात, संपलं फिजिक्स. आणि ती चूक सगळ्यात जास्त मुलं करतात. 1.5 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ लागला नाही पाहिजे एका प्रश्नाला. अक्षरशः घड्याळ बाजूला असं ठेवून काम करायला लागतं सीट. सो 1.5-1.5 मिनिटामध्ये पुढे जायचं आपल्याला. काही काही प्रश्न इटिरेशन सबस्टिट्यूशनचे असतात, जे 4-4 मिनिटं खातात. इटिरेशन म्हणजे एखादं उत्तर काढायचं, मग ते सबस्टिट्यूट करायचं, परत उत्तर काढायचं. सोपे असतात, त्यामुळे ते केले जातात. पण हे प्रश्न तुम्ही बांगवी जर केले तर तुम्हाला सगळे पाठ होते, त्यामुळे लिटरली तुम्हाला उत्तर देता येईल. सो बांगवी करायचंच आहे आपल्याला. पण हे प्रश्न जर आले आणि तुम्हाला ते 1.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तिथे कुठलाही स्किप करून पुढे जा. कारण की जर तुम्ही हे सॉल्व्ह केले तर जस्ट इमॅजिन करा 5 प्रश्न करायला सुद्धा तुम्हाला 20 मिनिटं लागते. सो आर्ट ऑफ सीईटी इज टाइम. सेकंड इज स्किपिंग ऑफ क्वेश्चन, दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. थर्ड इज डोंट गो बॅक टू द क्वेश्चन. आता टेस्ट सिरीज देतो ना, माझ्याकडची टेस्ट सिरीज, तेव्हा एक अनालिसिस देतो की तुम्ही ह्या प्रश्नाला परत परत किती वेळा आला होता. तो इथे वेळच नाही अरे. जे नाहीये हे, इथे वेळच नाहीये तुमच्याकडे. 52 सेकंद, 30 सेकंदात उत्तर दिल्यानंतर त्या प्रश्नाकडे परत यायला वेळच नाही. तो गेला तिथे, मार्क करून पुढे जा. तिथे मी नंतर येऊन मार्क करीन असं करू नका. आता जाऊ दे, मी नंतर मार्क आहे, तुमच्याकडे वेळ मिळणार नाहीये. बाय द टाइम यू रिअलाइज की माझं 1.5 तास झालाय तुमचं. आणि इफ यू गिव्ह मोर टाइम टू फिजिक्स, यू आर गोइंग टू इट केमिस्ट्री. इफ यू गिव्ह लेस टाइम टू फिजिक्स, यू आर गोइंग टू इट फिजिक्स इट्सल्फ. सो हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ते प्रॅक्टिस कशी करता. सो ह्या 2-3 गोष्टी आम्ही काय ऑफर करू शकतो. तर मी जेव्हा सरांशी बोललो, सर म्हणले की, किंवा खूप माझे आता हे, हा वेबिनार पाहिलाय पण सेमिनार 8 झालेत म्हणजे याच्या आधी. आणि त्यानंतर बरेच पेरेंट म्हणले की तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता. तर सगळ्यात पहिली मदत आहे की क्रिएशन ऑफ टाइम टेबल. पुढच्या 5 आठवड्याचं आपण टाइम टेबल तयार करू. हे तुम्ही ईमेल टाका, तुमचे तुमचे फोन नंबर टाका. हे मी सगळ्यांना पाठवतो. त्याच्यामध्ये मी म्हणलं तशी, कारण की हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला की कुठले 37 टॉपिक सर, कुठले चॅप्टर्स. तर त्यात ते 37 टॉपिक दिले असते. आणि ते 37 टॉपिक आपण कसे कव्हर करणार आहोत. त्यात सुद्धा जे प्रायोरिटीवरती घेतले पाहिजेत ते आधी घेतले पाहिजेत. मला सांगा बरं की कुठले मॅथ्स मधले टॉपिक आधी घेतले पाहिजेत. कोणी लिहून पाठवेल पटापटा पटाव, की अकॉर्डिंग टू विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन मॅथमॅटिक्स सीईटीच्या दृष्टीने. जेईचा खूप वेगळा प्रकार होता. आय विश आय कुड हॅव ऑल्सो ऍड्रेस टू यू ऑन जेई, कारण की जेईला एक खूप अमेझिंग स्ट्रॅटेजी आहे. मी नक्की सरांना सांगेन की आपली 10वीची मुलं जेव्हा येतील तेव्हा आपण जेई वरती पण एक घेऊया एकदा. पण जेईची स्ट्रॅटेजी खूप वेगळी आहे आणि सीईटीची वेगळी आहे. पण anyway, माझा प्रश्न काय होता की फिजिक्स मधला एक चॅप्टर, केमिस्ट्री मधला एक चॅप्टर आणि मॅथ्स मधला एक चॅप्टर पटापट लिहाल का, की तुम्हाला जो महत्वाचा वाटतोय तुम्ही लिहू शकलात तर मला सांगा, बघू पटापट कोण कोण लिहितंय. लेट सी इफ मॅचेस विथ माय इम्पॉर्टंट चॅप्टर. एकच चॅप्टर लिहायचं. येस, चॅट हलत नाहीये, चॅट पटकन कोण कोण लिहितंय बघूया की तुमच्या हिशोबाने कुठला चॅप्टर, एक फिजिक्स मधला, एक केमिस्ट्री मधला, एक मॅथ्स मधला महत्वाचा आहे. एनी तर हे तुम्हाला चॅप्टर कळतील. सो फर्स्ट इज की उद्या मी टाइम टेबल तयार करणार आहे तुमच्यासाठी, आणि टाइम टेबल तयार करून मी प्रत्येकाला पाठवेन. डोंट वरी. आज जे जे कोण इथे आले 160-170 मुलं, प्रत्येकाच्या ईमेलवरती टाइम टेबल जाईल याची मी काळजी घेईन पुढच्या 5 आठवड्याचं. त्या पहिल्या आठवड्यात कुठले चॅप्टर्स करायचे, पुढच्या आठवड्यात कुठले करायचे, पुढच्या आठवड्यात कुठले करायचे, मी त्याची पुस्तकं तुम्हाला दिली आहेत. सेकंड व्हॉट वी कॅन ऑफर इज ट्रॅकिंग ऑफ वर्क डन. आता इथपासून हे पहिलं क्रिएशन ऑफ 5 वीक्स टाइम टेबल इज फ्री फ्रॉम माय साइड, अ गिफ्ट. ओके. पण ह्याच्या नंतरचं मात्र आय नीड टू चार्ज, बिकॉज शेवटी माझ्या लोक आहेत जे ह्याच्यावरती करतील, मी एकटा ट्रॅक करू शकत नाही. पण आम्ही एक एक्सेल देतो, तुमचे किती प्रश्न झाले, किती करायला पाहिजे होते. तुम्हाला रात्री फोन येतो की आज का नाही केला अभ्यास. जे आई वडिलांचं काम आहे ते आम्ही करतो, कान पिळून करतो, त्यामुळे जास्त चांगलं करतो. त्यामुळे हे विचारतो की 150 प्रश्न, आज आम्ही 250 प्रश्न पाठवले, त्यातले कुठले केलेस, कुठले नाही केलेस. हे प्रत्येक मुलाला, माझ्याकडे 10 लोकांची टीम आहे, ती फॉलोअप घेईल तुमचा. आणि हे खूप महत्वाचं आहे. परत एकदा सांगतोय, हे 35 दिवस लीड्स टू 35 वर्ष इन युअर आयुष्य. त्यामुळे हे नीट करा. आपण अभ्यास करू, खूप स्ट्रॅटेजीने अभ्यास करू. सो ट्रॅकिंग ऑफ वर्क डन. थर्ड इज मॉनिटरिंग. सो दर रविवारी आपण एक परीक्षा घेतो. ह्या आठवड्याचा अभ्यास झालाय त्याच्यावरती एक परीक्षा घेतो आणि मॉनिटर करतो. त्या परीक्षेमध्ये अनालिसिस मिळतो पूर्ण, की किती प्रश्नाला किती वेळ दिलात तुम्ही, किती प्रश्नाला परत गेला होता, किती प्रश्न केलेत, कुठले प्रश्न पुढे ऍक्च्युली ह्या प्रश्नाला कमी वेळ दिला असता तर, आणि ह्या प्रश्नामध्ये काय चुकतंय. प्रायमरली 3 चुका होतात. एक की प्रश्नच कळत नाही, दुसरा मला कॉन्सेप्ट कळत नाही किंवा कॉन्सेप्ट कुठला आहे, तिसरा फॉर्म्युला चुकीचा वापरला जातो, आणि चौथं जी सगळ्यात जास्त चूक होते म्हणजे कॅल्क्युलेशनची.
सो ह्याच्यापैकी तुम्हीच कुठल्या चुका करताय हे आपल्याला कळलं तर ते सुधारता येतील. आपल्याला चूक काय होतीये हेच कळलं नाही तर कसं सुधारता येईल. सो त्याप्रमाणे आपण मॉनिटरिंग करतो या गोष्टींचं. क्वेश्चन बँक 5,500, हे 5,500 प्रश्न दिवसाला 200 ते 250 प्रश्न असे पुढचं आपण 5 आठवडे देणार आहोत. थोडे जास्तच होतात ते, पण 5,500 मोस्ट ऍप्ट, आय एम नॉट सेइंग मोस्ट इम्पॉर्टंट, युनिक प्रश्न असतात. सर्क्युलर मोशन चॅप्टर घेतलं तर 80 युनिक प्रश्न आहेत. ते 80 युनिक प्रश्न केले तर 8,000 प्रश्न सॉल्व्ह करता येतील. सो उत्तर हे नाहीये की 8,000 प्रश्न करायचे, तर हे की 80 प्रश्न कव्हर होत आहेत का. त्याप्रमाणे या 37 आणि 19 चॅप्टर वरती 5,500 प्रश्न आम्ही तयार केलेत. हे जे सोर्सेस आहेत आम्ही स्वतः तयार केलेले नाहीत. अ, हे अत्यंत एक्सपर्ट लोकांनी तयार केलेत. म्हणजे जसं की हेमंत सर आहेत, दुसरे माझे मित्र आहेत शंतनू म्हणून, जे मुंबईत असतात, टार्गेट पब्लिकेशन साठी लिहितात, त्यांनी प्रश्न तयार केलेले आहेत. सो असे सगळ्यांचे प्रश्न कंपाईल करून आम्ही एक 200-250 प्रश्न रोज सकाळी साधारणपणे 7:30 वाजता तुम्हाला 7 वाजता पाठवू. आणि ते इनफॅक्ट एका आठवड्याचे एकत्र मिळतील. सो देर विल बी नो डिले इन दॅट. आणि तुम्ही त्या आठवड्यात ते सोडवायचे. ते सोडवत असताना दर 2 दिवसाला, म्हणजे 2 दिवसाला तुम्हाला ते प्रश्न मिळतील. ते प्रश्न सोडवल्यानंतर दर 2 दिवसानंतर मग काय होईल, तर संध्याकाळी म्हणजे मी म्हणलं की टेस्ट सिरीज असेल तर दर रविवारी एक टेस्ट असेल आणि शेवटी 10 टेस्ट, म्हणजे शेवटच्या 5 दिवसामध्ये 10 टेस्ट, एवढ्या आम्ही टेस्ट देऊ. सो इथपर्यंत 5 टेस्ट सिरीज जे आहे ते, आणि सगळ्यात शेवटी 10. हे 5 कुठले आहेत तर ते आठवड्याच्या वरती आहेत. सो इट इज ऑन अ लिमिटेड पोर्शन. शेवटच्या 10 इट इज ऑन द एंटायर पोर्शन. नेक्स्ट ऑफकोर्स फॅकल्टी सपोर्ट, 40 hours ऑफ फॅकल्टी सपोर्ट. म्हणजे थोडक्यात काय होतं की मी 2 दिवसासाठी मला जे प्रश्न मिळतात मॅथ्सचे प्रश्न, से एक एक्झाम्पल, मंडे ट्युसडे वुड बी मॅथ्स, वेनसडे थर्सडे वुड बी फिजिक्स, फ्रायडे सॅटर्डे वुड बी केमिस्ट्री. तर मंडे ट्युसडेला मॅथ्स झाल्यानंतर संध्याकाळी रात्री 9 वाजता फॅकल्टी विल कम ऑनलाईन. ओके. अँड दे विल टॉक टू यू. आणि त्यातले 250 प्रश्न जे तुम्ही केलेत त्यांनी साधारणपणे जे 50-60 प्रश्न अवघड होते, जे जनरली सगळ्यांना अवघड गेले असतील, ते सगळे सॉल्व्ह करतील तुमच्याबरोबर. सो दॅट एव्हरी क्वेश्चन इज सॉल्व्ह विथ यू. सो दिस फॅकल्टी सपोर्ट विल बी ऑल्सो गिव्हन अँड एव्हरीथिंग इज ऑनलाईन. अजिबात कुठे यायचं नाहीये, पुण्यात यायचं नाहीये, कुठल्याही क्लासला यायचं नाहीये. आता फक्त एक नक्की करायचंय, तुमचा जो आहे तो क्लास आहे तो लिमिटमध्ये करा, किंवा नाही केलात तरी चालेल. दॅट इज समथिंग व्हेरी अम्बिशियस विच आय एम टेलिंग यू. नाही केलात तरी चालेल. तुमचं स्वतःचं टाइम टेबल तयार करा. तुमचं स्वतःचे 250 प्रश्न जे आहेत ते मी दिलेत ते केले पाहिजेत. हा फॅकल्टी सपोर्ट, ही जी फॅकल्टी आहे ही सगळी स्पेशलाइज फॅकल्टी फॉर सीईटी आहे, ती तुम्हाला मदत करेल. सो ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि डिटेल इंडिव्हिज्युअल अनालिसिस ऑफ एव्हरी टेस्ट हे सगळं तुम्हाला मिळेल. या सगळ्या गोष्टी कशा मिळतील तर आता, आणि सगळ्यात नंतर सपोर्ट इन कॉलेज सिलेक्शन हे अत्यंत महत्वाचं आहे. मी म्हणलं तसं की तुमच्या बिटसॅटची परीक्षा होईल, त्यातनं एक ब्रॅकेट तयार होईल, तुमचं सीईटीचं एक ब्रॅकेट तयार होईल, तुमचं व्हीआयटीचं एक ब्रॅकेट तयार होईल. तुम्ही ऑलरेडी जी जेई दिली आहे, आणि जेई द्यायची बरं का परत एप्रिलमध्ये, कोणी सोडायची नाही अजिबात. तो जेई परत द्याल तुम्ही, त्यांनी एक ब्रॅकेट तयार होईल. त्यानंतर असं समोर तुमच्याकडे ना 8-10 ऑप्शन्स असतील की इथे घेऊ ऍडमिशन, इथे घेऊ ऍडमिशन. त्यावेळेला माझी गरज पडेल, किंवा माझ्यासारखे दुसरे काउन्सिलर आहेत. आमचे 2 अजून काउन्सिलर आहेत, संजय कुलकर्णी, त्यांचं खूप नाव आहे या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, आणि विवेक वेलणकर, त्यांनाही सगळेजण ओळखतात. सो आम्ही तिघं मिळून तुम्हाला मदत करू. आणि सपोर्ट ऑफ कॉलेज, की कुठलं फायनल कॉलेज सिलेक्ट करायचं. आणि हे खूप, म्हणजे पालकांना याची प्रचंड गरज पडते, कारण की चुकीच्या ठिकाणी फी भरली जाते. फी रिफंडची प्रावधान आहे पण ती उशिरा येते. म्हणजे आता तुम्ही 2-3 ठिकाणी ऍडमिशन घेतली तर तेवढे पैसे अडकून बसतील, आणि येताना थोडा मनस्ताप नक्की होतो. सो त्यामुळे एक्झॅक्ट तुम्ही कसं कराल, कुठे भरली पाहिजे, म्हणजे इतकं की नका इथे घेऊ ऍडमिशन आता व्हीआयटी मध्ये, तुम्हाला एमआयटीच्या ह्या मार्कावर इथे मिळेल ही खात्रीशीरपणे कोणी सांगणं असेल तर, शेवटी आमचा 15-16 एक्सपिरियन्स, वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो तुमच्या कामाला येईल. सो दिस इज व्हॉट वी ऑल ऑफर टू यू. आणि हे ऑफरिंग करत असताना कोर्स स्टार्ट ऑन 11 मार्च. म्हणजे खरं तर उद्याच चालू करायचा होता मला, पण म्हणलं अजून एक दिवस द्यावा. आणि त्यामुळे आता जेवढी मुलं इथे आलेली आहेत त्यांनी काय करायचंय, किंवा पालकांनी काय करायचंय, तर टोटल कोर्सची कॉस्ट आहे 15,800, ज्याच्यामध्ये हे सगळं कव्हर होतं. 15,800 ही टोटल कॉस्ट आहे. ऑनलाईन कोर्स आहे 15,800 मध्ये. पण आत्ता जर तुम्ही उद्या, म्हणजे बिफोर टुमॉरो, उद्या 11 वाजायच्या आत तुम्ही जर 999 म्हणजे 1,000 रुपये भरले थोडक्यात, उद्या 11 वाजायच्या आत, तर तुम्हाला 4,000 रुपयाचं डिस्काउंट मिळेल. अँड द कोर्स विल बी अवेलेबल ॲट 11,800. कारण की आम्ही सगळ्यांना देऊ शकणार नाही आहोत. ऑलरेडी 22-25 ऍडमिशन झालेले आहेत सेमिनार मधनं. आज सुद्धा काही होतील. वी वॉन्ट टू एक्सटेंड इट टू नॉट मोर देन 75 स्टुडंट्स.
कारण की तेवढ्या लोकांचं मॉनिटरिंग करणं त्याच्यापेक्षा जास्त लोकांचं खूप अवघड जातं किंवा न्याय दिला जात नाही. त्यामुळे 75 मुलांपर्यंतच आम्ही हे देणार आहोत. सो यू नीड टू हरी अप द ही हरी कमर्शियल बेसिसवरती नाही, ही हरी एवढ्यासाठी की परवा कोर्स चालू होतो. तुम्ही 4 दिवसानंतर आलात तर तुमचे ऑलरेडी 700-800 प्रश्न मिस झालेले असतील. मग नंतर नका जॉईन हो असं मी सांगतो. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आज आत्ता. सो सर तुम्हाला मे बी QR कोड पाठवतील, त्या QR कोड वरती लगेच ₹1000 भरा. सो दॅट ₹4000 डिस्काउंट मिळेल. 11,800 मध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. आणि ऑफकोर्स नंतर उरलेली फी लगेचच भरायची आहे 2 दिवसांनी. पण आता लगेच कोर्स चालू होईल. एनी हाऊ तुम्ही कोर्स घेतलात नाही घेतलात तरी माझं टाइम टेबल तुम्हाला मिळणार आहे. दॅट इज अ गिफ्ट फ्रॉम माय साईड. अजून काय मिळेल म्हणजे जे कोण ₹1000 आत्ता उद्या 11 वाजायच्या आत भरतील त्यांना ही पुढची पर्वणी की काय आम्ही देणार आहोत. सो स्टुडंट रजिस्टरिंग नाऊ नाऊ म्हणजे पुढच्या मे बी 24 तासात किंवा 20 तासात तर त्यांना काय मिळेल. ऍडिशनल 10 मॉक टेस्ट मिळतील. पण ह्या कुठल्या आहेत. 10 सीईटीच्या केल्यात अजून 10 देऊन उपयोगाच्या नाहीयेत. सो 2 मॉक टेस्ट फॉर जेई. तुमची जेईची परीक्षा आहे त्याच्या आधी 2 जेईच्या परीक्षा त्याच्या जेईच्या 20 परीक्षा तयार झाल्यात. तुमच्या लक्षात येते त्याची स्ट्रॅटेजी खूप वेगळी आहे. 20 परीक्षा तयार झाल्या 10 जानेवारीमध्ये घेतल्या गेल्या 10 एप्रिलमध्ये गेल्या. कम्प्लीट अनालिसिस आम्ही केलाय की कुठल्या चॅप्टर मधनं किती प्रश्न विचारले होते आणि त्याच्यावरती बेस्ट 2 पेपर तयार केलेत. हे मी तुम्हाला देतो. ओके. त्यानंतर बिटसॅटचे 2 पेपर देतो आणि हे सगळं ऑनलाईन मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर VIT ट्रिपल चे 2 पेपर देतो. हे कुठे मिळत नाहीत. कुठल्याही याच्यामध्ये मिळणार नाहीत. त्यानंतर आयसर जर कोणाला द्यायचे असेल 2 पेपर देतो. आणि सगळ्यात शेवटी कुठेच मिळत नाहीत ते 2 पेपर मी पॅरासिटीचे देतो. सो 10 मॉक टेस्ट आज जर तुम्ही ₹1000 देऊन रजिस्टर केलं तर हे सगळं तुम्हाला ऍडिशनली फ्री मिळेल. मी परत एकदा सांगतोय उद्या 11:30 वाजता रजिस्टर केलं तर हे मिळणार नाही कारण की आम्ही हे खूप लिमिटेड मुलांना देणार आहोत. आणि त्याप्रमाणे पण जस्ट स्टार्ट रजिस्टरिंग. मी दीपक सरांना सांगेन की लगेच QR कोड तुम्ही हे करा. आणि आपण आत्ता हा शेअरिंग थांबूया इथे आणि देन आय विल स्टार्ट टेकिंग क्वेश्चन्स. ईएनटी ईएनटीसी साठी मार्क किती लागतील? कुठे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. एनटीसी साठी आपण जर सीईपीचा विचार करत असू तर म्हणजे मार्क बरेच जास्त लागतील. पण एनटीसी पहिल्या 5-6 कॉलेजमध्ये अप्रॉक्सिमेटली 94-95 पर्सेंटाईल म्हणजे अप्रॉक्सिमेटली 135 मार्क लागतील. ओके. विजेटी एमईटी अशा एक्झाम ज्या आहेत त्या एका महिन्यात क्रॅक करता येतील का? मला वाटते त्याच्यासाठीचा कोर्स आहे आणि नक्की येतील. जे MHCT म्हणायचं असेल VIT ट्रिपल ह्या एका सगळ्याचा सिलेबस हा 11वी-12वीचा PCMचा सिलेबस होता. जो मी 2 गोष्टी इथे गृहीत धरतोय की तुम्ही 12वीची परीक्षा दिली आहे आणि नीट दिली आहे. तर तुम्ही नीट दिली असेल तर आता फक्त त्याला टोन अप करण्याची गरज आहे. आणि MHCTची परीक्षा देत असताना टोनिंग अप इज रिक्वायर्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ टायमिंग. आणि ते आपण करणार पुढच्या 35 दिवसात की तुमचं टायमिंग जे आहे ते म्हणजे ह्याला अनुसरून करणार. तो पॉसिबल आहेच आहे. क्रॅश ओके. कोर्सेस कामाला येत नाहीत. माझं एक नक्की मत आहे जे तुम्हाला 2 वर्षात कोणी शिकवून कळलं नाही ते पुढच्या अगदी सांगतो की एक फॉर एक्झाम्पल एखादा एखादा कॉन्सेप्ट असेल. तो कॉन्सेप्ट मला आधीच्या 2 वर्षामध्ये शिकवायला 1.5 तास मिळाला होता, 2 तास मिळाले होते आणि तरी तुम्हाला तो कळला नाही. आणि आता क्रॅश कोर्स मध्ये मला 10 मिनिटं मिळणार आहेत आणि 10 मिनिटात तुम्हाला कळेल अशी अपेक्षा करायची. तो क्रॅश कोर्सेस आर आय वॉश. इट शुड नॉट बी क्रॅश कोर्सेस वेअर पीपल आर टीचिंग यू. इट शुड बी अ प्रॅक्टिस. जसं मी आता डिझाईन केलंय त्या प्रकारचं पाहिजे की 250 प्रश्न तुम्हाला प्रिसाईज मिळालेत काय केले पाहिजेत. नाही तर खूप मोठा पसारा आहे. घ्या ना स्टूल घ्या आणि आपण चौकात जाऊन बसा आणि सगळी पुस्तकं करा. तो तो याचं सॉल्युशनच नाहीये ते. सो प्रिसाइजली 250 क्वेश्चन त्यातले 50, 60, 70 प्रश्न अवघड असणार ते फॅकल्टीकडनं सोडवून घेणं आणि ह्या सगळ्याला टायमर लावणं आणि नित्याने 35 दिवस सिन्सिअरली खाली मान घालून अभ्यास करणं हे त्याचं उत्तर आहे. पण मी काय म्हणलं की मला 13 तास द्या मी तुम्हाला 130 मार्क देतो. दॅट इज माय अश्युरन्स. पण मला ओके. सिन्सिअर 13 तास द्या दिवसाचे. एक मध्येच मी फक्त हे करते की मॅच संपायच्या आधी आपले हे सेशन संपणार आहे, त्यामुळं बऱ्याच जणांना ते असं वाटतंय की संपेल की नाही मॅच सुरू होईल आता. तर मॅच सुरू झाली सीईटीची तरी मॅच पहिले 5 ओव्हर नका बघू काही फरक पडत नाही. आपल्याला सीईटीची मॅच खेळायची. हो. ओके. माय सन इज इन आंध्र प्रदेश. इज ही कॅन एबल टू गिव्ह MHCET? आंध्र प्रदेश स्टुडंट कॅन बी एबल टू गिव्ह MHCT कारण की कित्येक वेळा त्यांचं समजा डोमेसाईल इथे असलं तसं तिथे प्रावधान नाहीये. पण आहे माझ्या ओळखीचे लोक आहेत ज्यांनी ती परीक्षा दिली आहे. सो
तुम्ही जर डोमेसाईल असाल तर तुम्ही ते, म्हणजे आई वडील डोमेसाईल असेल तर तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. डोमेसाईलचं एक सिंपल उदाहरण त्यांनी आता दिलं होतं की 12वी परीक्षा कुठून दिली आहे. सो 12वीची परीक्षा जर महाराष्ट्रातून दिली असेल तर तुम्ही सीटी देऊ शकता, इतकं सिंपल आहे. पण काही आई वडील त्यांचं डोमेसाईल बाहेरचं असेल तर तीही मुलं देऊ शकतात. ऑन द कॉन्ट्ररी, आंध्र प्रदेशची परीक्षा, कर्नाटकची परीक्षा आणि केरळाची परीक्षा आणि वेस्ट बेंगॉलची परीक्षा ही महाराष्ट्राची मुलं देऊ शकतात. उलट आहे. पण महाराष्ट्रामध्ये तसं क्लॅरिटी दिलेली नाहीये की ही मुलं देऊ शकतात का. पण आहेत, म्हणजे माझ्या ओळखीत आहेत कित्येक वर्ष ज्यांनी दिली आहे ही परीक्षा. सो तुम्ही देऊ शकता. ओके. सीईटीचे किती अटेम्प्ट असू शकतात? किती वेळा सीईटी देता येते असं विचार? सीईटीचे किती अटेम्प्ट असू शकतात? दोनच. आता एक 12वी बरोबर आणि एक नंतर. नीटला अटेम्प्ट नाहीयेत, लॉला अटेम्प्ट नाहीयेत, जेईला आणि सीईटीला दोन्हीला दोनच अटेम्प्ट आहेत. ओके. मला वाटतं पुस्तकाबद्दल बऱ्याच जणांनी विचारलंय, पण त्याची माहिती सरांनी दिलेली आहे आणि हो. क्रॅश कोर्स किंवा या पुढच्या ह्याच्यात ती सर लिस्ट देतील ती. अं, हो. जर फक्त एनसीईआरटी वर अभ्यास केला असेल तर तेवढं सफिशियंट आहे का? कशासाठी? एनसीईआरटी एवढंच जर केलं असेल. नाहीये सफिशियंट. मी अगदी क्लिअर केलं की, कारण की माझे वर्बॅटिम प्रश्न होणारच नाहीत. सो प्लीज बाळांनो, हे 37 चॅप्टर्स जे मी तुम्हाला देतोय ते टेक्स्टबुक मधनं एकदा डोळ्याखालनं वाचा. ते खूप सोपं जाईल कारण की तुमचा अभ्यास झालाय. पण ती शब्द आणि ते वाक्य डोळ्याखालनं जाऊ देत, तर ते जास्त सोपं जाईल. सो आता अभ्यास करायचा आहे तर सीईटीचं पुस्तक काढ. सीईटीचं म्हणजे स्टेटचं पुस्तक नक्की हातात धरायला लागेल, कारण की परीक्षा स्टेट बोर्ड कंडक्ट करते, सीबीएसई नाही. ओके. बऱ्याच जणांनी तेच म्हणजे रिपीटेड प्रश्न होत आहेत, त्यामुळे मी ते वगळतेय की सिलेबस किंवा सीईटीची एक्झाम कधी आहे. हम्म. टॉपिक्स काही जणांनी दिलेले आहेत, जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. टफ लेवल सीईटीची विचारलेली आहे की किती टफ लेवल आहे. सीईटी गेले 3 वर्षामध्ये बदलली आहे. अ, असं लक्षात येते की पेपर काढण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजेसकडे दिले जात आहेत, आणि त्यामुळे त्याची लेवल नक्की बदलतीये. टफ होत आहेत प्रश्न. आधी एक 20-25 प्रश्न टफ असायचे, आता 40-50 टफ झालेत. पण मी म्हणलं तसं की 50-60 प्रश्न हे सोपे असतातच, जे की टेक्स्टबुक मधून येतात, कारण की प्रत्येक मुलगा खेडोपाड्यात जिथे कुठे आहे त्याला ही परीक्षा देता यावी, हा उद्देश असतो त्याच्यामागे. तर 50-60 सोपे असतात. 20-25 आधी खूप म्हणजे अवघड असायची. ते आता 20-25च्या ठिकाणी 30-35 झाले, त्याची लेवल थोडीशी बदलली आहे. सो निश्चितच, म्हणूनच मी म्हणले की 37 चॅप्टर्स आपण एच सी वर्मा पर्यंत करायला लागते. आणि तिथपर्यंत पण मी हे सगळे माझ्या 250 प्रश्नांमध्ये, 200-250 प्रश्न जे दिवसाला देणार आहे त्याच्यामध्ये सगळं कव्हर केलं, सगळ्या प्रकारचे प्रश्न. पेरा सीईटी बद्दल थोडी माहिती देऊ शकाल का असं? पॅरासीटी आता अनाऊन्स होईल पुढच्या, आता म्हणजे सीईटीच्या साधारणपणे एंड ऑफ किंवा एप्रिलच्या पहिल्या मार्च एंडला अनाऊन्स होईल. पॅरासिटी परत परत घेतली जाते. सो त्यांच्याकडे जेवढ्या सीट्स आहेत ते जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत घेतली जाते. दॅट एक्झामिनेशन इज व्हेरी इझी. फक्त ट्रॅक ठेवा. जी मुलं माझ्याकडे येणार आहेत त्यांचे मी फॉर्म भरून घेईन. इवन ह्याच्या तुमच्या मार्फत पण आपण ह्या सगळ्या लोकांनी जे जे आज ह्याच्यावरती आलेत व्हॉट्सअपवरती, त्यांना आपण पेरा सीईटीची जेव्हा केव्हा अनाउन्समेंट होईल तेव्हा पाठवूया. इझी एक्झामिनेशन, त्याचा काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही आता जर एनरोल केलं तर 2 पेपर मी देतोय, तेवढे 2 पेपर सोडवले तरी पेरा सीईटी येईल. आणि मी त्याचं हे दिलं होतं, जर तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर 20 प्रश्न फिजिक्सचे, 20 केमिस्ट्रीचे, 20 मॅथमॅटिक्सचे, 20 प्रश्न डेटा इंटरप्रिटेशन, म्हणजे तुमचं 12वीतलं स्टॅटिस्टिक्स नीट केलं असेल तर ते येईल, आणि 20 प्रश्न हे इंग्लिशचे. सो इथे सुद्धा 40 प्रश्न हे नॉन सायन्सचे. सो इट इज अ गुड एक्झामिनेशन. फक्त पेरा साठी काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही. सीईटीचा अभ्यास इज मोर देन इनफ. सीईटीचा अभ्यास केल्यानंतर 2 परीक्षा मी अगदी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, एक व्हीआयटी ट्रिपल ई आणि दुसरी पेरा सीईटी, अगदी आरामात क्लिअर करत जर सीईटीचा अभ्यास नीट केला असेल तर. ओके. दोन प्रश्न मी कंबाईन करून विचारते सर, की हो. टार्गेट पब्लिकेशन फक्त रेफर केलं तर चालेल का? आणि आता जर का टार्गेटची पुस्तकं याच्या आधी वापरलेलीच नाहीयेत, पण आता मग ती घ्यावी लागतील का? मी म्हटलं जसं की टार्गेटची पुस्तकं केमिस्ट्रीसाठी घ्या फक्त, फिजिक्स मॅथ्स नाही घेतलं तरी चालेल. मी परत परत सांगितलं की मार्वेलचं पुस्तक घ्यायचं मॅथ्ससाठी. 11वीची पुस्तकं घेऊ नका. MHCT पुस्तकांमध्ये सुद्धा कित्येकाला 12वी साठी असं आहे. सो त्यामुळे मार्वेल पब्लिकेशन फॉर मॅथमॅटिक्स, बांगवी फॉर फिजिक्स,
आणि टार्गेट पब्लिकेशन घ्यायचं असेल तर टार्गेटचं तुम्ही केमिस्ट्रीचं पुस्तक घ्या. टार्गेटची मटेरियल चांगलं आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेलं मटेरियल आहे. आणि तुम्हाला जर विद्यासागर क्लासेस माहीत असतील किंवा बाकीचे काही क्लासेस माहीत असतील तर त्यांतले जे टीचर्स होते त्यांनी हे डेव्हलप केलेलं मटेरियल आहे, ते चांगलं मटेरियल आहे. पण मी परत एकदा सांगतो की मी आता तुमच्याकडे तेवढा वेळच नाहीये, कारण की ती पुस्तकं तुम्ही आणल्यानंतर सो आयदर टार्गेट करण्यापेक्षा मी तुम्हाला 200-250 प्रश्न देतोय, ते करा, ते जास्त उपयोगी पडेल. ओके. सर, तुम्ही जे 250 क्वेश्चन्स बद्दल उल्लेख केलेला होता, तर ते हम्म. पेड आहेत की फ्री, असे 2-3 नाही, जणांनी विचार. फक्त 250 प्रश्न नाही आहेत रोज, 250 प्रश्न रोज. सो 5,500 प्रश्न आहेत आणि ते साहजिकच पेड आहेत, कारण की त्याच्यावरती खूप मेहनत घेतली गेलेली आहे. 20-22 पुस्तकातनं सोर्स करून ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याला एक मोठी टीम काम करते. सो त्याचेच मी आता कॉस्ट सांगितली की आता तुम्ही 1,000 रुपये भरले, टोटल कॉस्ट ही 11,800 होते. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. आणि ते जर तुम्ही आता घेत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. पाहिजे तुम्ही सगळ्यात शेवटी त्या 2 स्लाइड्स परत एकदा शेअर करेन, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण जेव्हा हे संपू की काय एक्झॅक्टली तुम्हाला मिळणार. ओके. अमोघ असं म्हणतात की मला जेई मेन्स मध्ये 90.15 मिळालेले आहेत. आता मी फेज 2 आणि सीईटी ची प्रिपरेशन करतोय, तर तेच करू का फक्त सीईटी वर फोकस करू? मी दिलेले आता चॅप्टर्स कर, ते चॅप्टर्स करून तू जेईची परीक्षा दे. कारण की 91 पर्सेंटाईल मध्ये म्हणजे थोडक्यात तुला 7 पर्सेंटाईल वाढवायचे. 7 पर्सेंटाईल म्हणजे तुला जेईचे मॅथ्स मध्ये 3 प्रश्न अजून यायला पाहिजेत, फिजिक्स मध्ये 4 प्रश्न अजून यायला पाहिजेत, केमिस्ट्रीमध्ये 7 प्रश्न अजून यायला पाहिजेत. म्हणजे ह्याची उत्तरं बरोबर. त्याला असं वाटतं की त्याला कॉलेज या पर्सेंटाईल वर चांगलं मिळेल का? 91 पर्सेंटाईल वरती खूप चांगलं कॉलेज मिळणार नाही. कारण की 91 पर्सेंटाईल वरती खूप चांगलं म्हणजे पहिली 10 तर नक्की नाही. किंवा म्हणजे AISMS किंवा मराठवाड्यामध्ये कुठलं तरी वेगळं स्ट्रीम मिळेल, पण कम्प्युटर सायन्स, IT, AI किंवा इवन मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स हे नाही मिळणार. मी गॅरंटेड सांगतो, ओके. कन्सिडरिंग जे इज अ ओपन कॅटेगरी. ओके, चॅप्टर वेटेज जे आहे तर ते प्रत्येक वर्षी बदलतं असं आहे का? आणि कशा पद्धतीने ते कन्सिडर करावं लागेल? चॅप्टरला खूपशी पुस्तकांमध्ये चॅप्टरला वेटेज दिलं असेल असं काही नाही. चॅप्टरला वेटेज देत नाही ते. 11वीचं वेटेज दिलंय, 12वीचं वेटेज दिलंय. जी पुस्तकं वेटेज तुम्हाला देत आहेत ते 12वीच्या बोर्डाचं वेटेज देत आहेत, ते कन्सिडर करतायत, पण सीटी ते कन्सिडर करत नाही. त्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक वरती 8 प्रश्न विचारू शकतात तर ते विचारू शकतात. आणि EMI वरती यावर्षी एकही प्रश्न विचारला नाही तर नाही विचारू शकत. सो ते इट इज देअर प्रेरोगेटिव्ह. पण आपल्याला गेल्या 2007 पासून सीटी चालू झाली आहे. सो आज जेवढी वर्ष झाली त्याचं कम्प्लीट अनालिसिस करून एक स्ट्रक्चर काढता येतं की कुठल्यावरती किती. ते मी ऑलरेडी केलंय आणि त्याच्यावरनं 37 किंवा 40 सगळ्यात महत्वाचे चॅप्टर्स काढून दिले, त्याचा अभ्यास एकसारखा करायचा. सो त्या 37 टोटल येतं. PCM चे टोटल नंबर्स म्हणजे 10 एक चॅप्टर्स फिजिक्सचे येतील, 10-12 मॅथ्सचे येतील, तेवढेच 13-14 केमिस्ट्रीचे येतील, असे चॅप्टर्स आहेत ते. तर तेवढेच चॅप्टर्स आत्ता करायचे आहेत, कारण की तेवढाच वेळ आहे. 35 दिवसात तेवढंच होणार आहे. तेवढंच करून मॅक्सिमम मार्क कसे पाडता येतील हा आजचा उद्देश होता. पहिली जेई दिलेली नसेल तर आत्ताची जेई एक्झाम देता येईल का? देता येईल का म्हणजे त्याचं फॉर्म भरायची डेट गेलेली आहे ना. पण ती तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर देता येईल. ती ओके. तशीच असते ऍक्च्युली ना. खरं 2 जेई असायचं कारण हेच होतं की कुठली ना कुठली तरी जेई भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी बोर्डची क्रॅश होते. सगळे बोर्ड काय एका याला असतात असे नाही. त्यामुळेच 2 केलेत की तुम्ही ही द्या किंवा ती द्या. लोक 2 देत आहेत. नाहीतर अख्ख्या भारतामध्ये आयडिया ह्याच्या मागे एकच आहे की एक परीक्षा द्या. पण तुम्ही 2 दिलीत ते ज्यात तुम्हाला चांगले मार्क आहेत ते गृहीत धरतात. सो कित्येक ठिकाणी म्हणजे त्रिपुरा, त्यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर इथे मागच्या जेईच्या परीक्षेबरोबर क्लॅश झाले बोर्डाच्या परीक्षा, त्यामुळे त्यांना ती देता नाही आली कित्येक मुलांना. सो ते पुढची देतील. उद्देश हाच आहे ओके. 2 परीक्षा घ्यायचा की क्लॅश होतात म्हणून. सो इनफॅक्ट यू शुड बी गिव्हिंग 1 एक्झामिनेशन, बट इफ यू गिव्ह 2 द बेटर मार्क्स विल बी काउंटेड. सो उत्तर हे की देऊ शकतात. ओके. ते 37 चॅप्टर्सची लिस्ट दिली जाईल देणार, का असं? मी सगळ्यांना देणार. दॅट इज अ गिफ्ट ओके. फ्रॉम माय साइड. ते जेवढ्या इथे उद्या आपण ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू. 30. VIT ट्रिपल ई आणि MET असं म्हणलंय, तर सॉल्विंग जर मी हे व्यवस्थित सोडवलं असेल तर अं, मला MHCET ची नीट परीक्षा जाऊ शकेल का व्यवस्थित? MET ही कुठली परीक्षा आहे मला माहित नाही. मणिपाल मलाही एंट्रन्स माहित टेस्ट नाही. असेल तर मणिपाल असेल तर MET. पण मणिपाल आणि VIT ट्रिपल ह्या दोन्ही MHCT पेक्षा 20% सोप्या परीक्षा आहेत.
त्यामुळे नेसेसरी नाही की एमएचसीटी चांगली जाईल. एमएचसीटी इज मोर निअरर टू जेई. आणि मी म्हटलं तसं की 50-60 प्रश्न एमएचसीटी मध्ये सोपे आहेत, पण 30-40 प्रश्न अवघड आहेत. ते व्हीआयटी मध्ये नाहीत. व्हीआयटी ऑन एंट्रन्स एक्झाम पॅरामीटर्स व्हीआयटी ट्रिपल इज द इझिएस्ट एक्झामिनेशन. सो इझिएस्ट एक्झामिनेशनची तयारी करत असताना त्याच्यापेक्षा जी अवघड परीक्षा चांगली जाईल का, त्याचं उत्तर नाही. ओके. मला वाटतं सर एंट्रन्स एक्झाम बद्दल आपण सांगू आणि काउन्सिलिंगचे जे सेशन असतील त्याची हम्म. माहिती वेळोवेळी या सगळ्यांना आपल्याकडून दिली जाईल. हो, हो. कारण काउन्सिलिंग आपण बऱ्याच नंतर घेणारच आहोत. म्हणजे असंही आहे की नुसतं काउन्सिलिंग पण तुम्ही घेऊ शकता. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की आता जर ह्यातनं मला 75 मुलं मिळाली, तर इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग आम्ही शक्यतो नाही करणार. कारण की प्रत्येक मुलाबरोबर आम्हाला दोनदा तीनदा 2-2 तास घालवायला लागतात पेरेंट्स बरोबर. आणि त्यानंतर तर हे मिळतं की कुठलं कॉलेज केलं पाहिजे. सो सीईटी त्यामुळे बरोबर आता अजून कुठल्या एक्झाम देता येतील का असं एक विचारलं. मी आता सगळ्या सांगितले. आता सिटी बरोबर पुढे तुम्हाला बिटसॅट देता येईल, जी दोनदा होते. व्हीआयटी ट्रिपल ई देता येईल, मणिपालची देता येईल. आणि याच्याशिवाय पेरा सीईटी द्यायची आहे, नंतर जुलैमध्ये द्यायची असेल तर आयसर पण द्या. एवढ्या म्हणजे, आणि जेई आहेच आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर जेईची एक परीक्षा झाली आहे फक्त, बाकी सगळ्या बाकी आहेत अजून. ओके. सीईटी वर्षातून एकदाच असते का? हो, एकदाच असते. सजेशन. ओके. सीईटीच्या बुक बद्दल सरांनी आता सविस्तर माहिती दिलेली आहेच. पुन्हा जे या कोर्सला जॉईन होतील त्या हम्म. सगळ्यांना पुन्हा मला वाटतं सर लिस्ट देतील पुस्तकांची. पुस्तकांची लिस्ट मी जे कोर्सला जॉईन होणार आहे त्यांना पुस्तकांची लिस्ट नाही देणार आहे. मी अच्छा. त्यांना एक्झॅक्ट प्रश्न देणार आहे. कारण की मी प्रश्न. जवळजवळ 20-22 पुस्तकं रेफर केली. तेवढी तुम्ही आणायला गेली तर त्याची कॉस्टच 20,000 रुपये. आणि त्यातनं काय करायचं हेच कळणार नाही. सो सी, एव्हरी डे यू विल गेट युअर सेट ऑफ क्वेश्चन्स तेवढे करायचे. अँड बिलीव्ह मी, तेवढे फक्त करा. बाकी सगळी पुस्तकं गोळा करून ठेवून द्या बाजूला. तेवढे प्रश्न करा रोजच्या रोज. आणि आय कॅन अश्युअर यू की तुम्हाला चांगले मार्क पडेल. कारण की खूप ह्याच्यावरती रिसर्च केलाय. बरेचसे जे पेपर सेटर्स आहेत एमएचसीटीचे, ते ह्याच्यावरती काम करतात. ओके. पीसीबी सीईटी बद्दल सांगाल का असं एक हो, पण बी ते. म्हणजे हा म्हणजे बायोलॉजीचा पेपर. त्याच्यामध्ये सेम तसंच असतं की इथे मात्र 50 प्रश्न असतात, 100 प्रश्न असतात. आणि तुम्हाला तो ह्याच्यात करायचा असतो, म्हणजे 1.5 तासाचा सोडवायचा असतो. आणि तो फिजिक्स केमिस्ट्रीचा पहिला पेपर, दुसरा मॅथ्सचा पेपर, तिसरा बायोलॉजीचा पेपर. पण त्यातनं आता मिळतंय काय, तर हे नक्की लक्षात घ्या. काही ठिकाणी, काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये नर्सिंग तुम्हाला मिळेल. पण मेजरली ह्या परीक्षेमधनं म्हणजे पीसीबी मधनं मिळतं ते फार्मसी. आणि पीसीबी मध्ये अजून दुसरी गोष्ट जी मिळते ती बीएससी अग्रिकल्चर. पण प्रायमरली मेडिसिन मधले जेवढे एमबीबीएस पासूनचे किंवा इव्हन बीएससी चे कोर्सेस किंवा नर्सिंगचा कोर्स जो मेजरली नॅशनल लेवलवरती आहे, तो आता सगळा नीटकडे गेलाय. त्यामुळे पीसीबी सीईटी मधनं खूप लिमिटेड गोष्टी मिळतात. पण तुम्हाला बीएससी अग्रिकल्चर करायचं असेल तर ही परीक्षा द्यायला लागेल. तुम्हाला फार्मसी करायची असेल तर तुमच्या सीईटी पीसीएम मधनं पण ऍडमिशन मिळते आणि पीसीबी मधनं पण मिळते. सो नेसेसरी नाही की बी केलं पाहिजे जर फार्मसी उद्देश असेल. तुम्ही पाठवणार ते प्रश्न चॅप्टर वाईज असतील का असं विचारलं. चॅप्टर वाईज असतील. हो, ते चॅप्टर वाईज असेल. कारण की या आठवड्यात कुठले चॅप्टर करायचे तुमचं टाइम टेबल मी उद्या पाठवेन. कुठले चॅप्टर करायचे त्या चॅप्टर वरती ते प्रश्न असतील. सो ते चॅप्टर वाईज असतील. ओके. पीवाय क्यू हे पुरेसं आहे का असं. पीवाय क्यू हे कधीच पुरेसं नसतं. कारण की पीवाय क्यू किती असणार आहेत एका चॅप्टरवरती दरवर्षी. साधी गोष्ट आहे, दरवर्षी एका चॅप्टरवरती 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये किती प्रश्न असतील, 40-50. ते करून चालत नाही. फक्त बऱ्याचशा अजून गोष्टी करायला लागतात. कारण की पीवाय क्यू, सी ट्राय टू अंडरस्टँड, यू हॅव टू कव्हर अप युनिक क्वेश्चन्स. पीवाय क्यू एकच टाईपचे प्रश्न असू शकतात आणि त्यामुळे युनिक प्रश्न कव्हर होणार नाहीयेत. आणि मी जे 200-250 प्रश्न देणार आहे त्यात पीआयक्यू कव्हर असणार आहे. सो इनफॅक्ट दॅट विल ऑल्सो कव्हर पीवायक्यू. करणं हाऊ गरजेचं आहे मच. पण इनफ नाहीये. ओके. हाऊ मच पर्सेंटाइल इन MHCET रिक्वायर्ड टू गेट गुड कॉलेज फॉर डेटा सायन्स हा किंवा डेटा अनालिसिस मी गुड कॉलेज असं अनालिटिक्स आहे. हा, डेटा सायन्स म्हणजे एआय अँड डेटा सायन्स जो आता नवीन स्ट्रीम काढलेली आहे त्याच्यामध्ये. सो किती पर्सेंट लागतील, पर्सेंटाईल लागेल, तर खरं तर काय 10 पर्सेंटाईल वर ऍडमिशन मिळेल आमच्याकडे रिकाम्यात सीट्स. चांगलं कॉलेज याचा उद्देश म्हणजे मी आता जी कॉलेजची लिस्ट दाखवली तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर 97-96 पर्सेंटाईल लागतील. कारण की याचा कट ऑफ हायर आहे. म्हणजे सगळ्यात पहिला कट ऑफ हा सीएसचा येतो, त्यानंतर आयटीचा येतो आणि त्यानंतर
तुमचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा येतो, मग आता एआयचा यायला लागला. एआय मशीन लर्निंग एक स्ट्रीम आहे. एआय डेटा सायन्स हे 12-13 कॉलेजेसमध्ये आहे. पण 94% 95% शुड बी गुड इनफ मार्क्स टू गेट इन टू गुड कॉलेज. टू गेट इन टू एनी कॉलेज 70% इज. ओके. परत परत एक प्रश्न विचारला जातोय ज्याच्याबद्दल मी सांगेन की अ, म्हणजे वेगवेगळ्या प्रकाशनाचीच फक्त पुस्तकं चालू शकतील का? तर मला वाटतंय सरांनी एक्सप्लेन केलंय की अशी पुस्तकं नको, त्याच्याऐवजी सर एकत्र करून सगळे नाही, प्रश्न देत. त्यांना कोर्स नसेल जॉईन करायचा तर 1 टक्के मी परत एकदा सांगतो की मार्वेल पब्लिकेशनचं मॅथमॅटिक्स, टार्गेटचं केमिस्ट्री, एररलेस मिळालं तर त्याचं केमिस्ट्री, आणि बांगवीचं फिजिक्स, आणि त्याचबरोबर टार्गेटचं फिजिक्स पण तुम्ही करू शकता, एररलेस फिजिक्स करू शकता. सो ही पुस्तकं चांगली आहेत. सो ही पुस्तकं तुम्ही पुस्तकं घ्या आणि त्यातनं करा, माझी काहीच हरकत नाही. पण ओके. नक्की एक्झेम्पलर नक्की करायचंय आणि टेक्स्टबुक नक्की करायचंय. तुम्हाला आता 12वीत लक्षात आलं का रे मुलांना, की तुम्हाला 12वीची परीक्षा तुम्ही जेव्हा दिलीत तेव्हा 70% मॅथमॅटिक्सचा पेपर हा टेक्स्टबुक मधल्या सॉल्ड एक्झाम्पल्सचा होता. हे इतकं सिम्पल आहे. सो सॉल्ड एक्झाम्पल मधनं 12वीचे येतात, कारण की शेवटी 12वी मध्ये सुद्धा कित्येक मुलं खेडोपाड्यात असे ज्यांना पास व्हायचं असतं, पास करायचं असतं. ते पास होणं महत्वाचं आहे, पुढचे सगळे सीट्स त्याच्यावरती अवलंबून असतात. आणि त्यामुळे त्याच प्रकारे सीटी मध्ये 60, 70, 80 प्रश्न असे आहेत जे सोपे आहेत. आणि ते त्यामुळे तुम्ही टेक्स्टबुक केलं नाही तर प्रायमरी कुठलं घेण्यापेक्षा टेक्स्टबुक फर्स्ट लेवल, एनसीआरटी सेकंड, एक्झाम्पलर थर्ड हे केलं. माझा कुठलाही कोर्स जॉईन करू नका, हे 3 गोष्टी करा तरी सुद्धा गुड इनफ. बट युल गेट 100 मार्क्स. आय मीन आउट ऑफ 200 हे 3 केल्याने एवढं 100 मार्क पूर्ण होतील. पुढचे 30 प्रश्न जे आहेत, 25-30 प्रश्न किंवा 25-30 मार्क, हे ह्या 250 म्हणजे आयदर पीवायक्यू मधनं आहेत किंवा मी सांगितलेल्या पुस्तकात नाही. तर तुम्हाला जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर लेवल 3चा अभ्यास करून चालणार नाहीये, थोडासा ऍडिशनल अभ्यास करायला लागेल. पण लेवल 3चा न करता फक्त ही पब्लिकेशनची पुस्तकं वापरली तर लँड नो वेअर. ओके. आता मला वाटतं टेक्निकल प्रश्नच बऱ्यापैकी दिसतात, तर तुम्ही गुगल फॉर्मवर तुमचे हे जे प्रश्न आहेत ते मांडा, की जसं फक्त रेकॉर्डिंग मिळेल का, फक्त नोट्स मिळतील का, काउन्सिलिंग सेशन, हे सगळं जे आहे तर गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही मांडा. वेगवेगळ्या कोर्सेस साठी वेबिनार आहेत का असं जे विचारलेलं आहे तर तेही तुम्ही गुगल फॉर्म मध्ये मांडा. तसे वेबिनार आम्ही जर तशीच खरंच खूप संख्या असेल, खूप डिमांड असेल, तर आम्ही असे वेबिनार नक्की घेऊ. किंवा मी जसं याच्या आधी सांगितलं की आमचे इंस्टाग्राम किंवा युट्यूब हे सगळे चॅनेल जे आहेत ते बघा, व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो करा, त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ आम्ही एक्सपर्ट्सचे देतो आहोत. त्याच्या थ्रू सुद्धा तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरही मिळतील. आणि अशा परीक्षांबद्दल जसे सर एक्सपर्ट म्हणून इथे आहेत तर सर माहिती देतील किंवा त्या त्या विषयातले एक्सपर्ट नक्की माहिती देतील. तर मी परत एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करते, तुम्हाला जे काही प्रश्न आहेत तुमचे, की काही जणांनी विचारलंय आम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये फी भरता येईल का, तर तुम्ही जर का गुगल फॉर्म मध्ये हे सगळे प्रश्न मांडलेत किंवा मी कॉन्टॅक्ट नंबर आता दिलेला आहे त्याच्यावर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आमची टीम तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. गुगल फॉर्म थ्रू सुद्धा आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जर कोर्स जॉईन करायचा असेल तर मी घाई करण्याचं कारण एकच आहे, कारण कोर्स परवा चालू होतोय. तुम्ही 15 तारखेला ठरवलं, कारण की आहे कोणाची 12वीची परीक्षा अजून आहे की ते नाही, परीक्षा संपू देवा आपण विचार करू. तर ऑलरेडी आपण 1/5 कोर्स संपलेला असेल, सो डोंट डिले इट. आयदर नका जॉईन करू, आणि करायचं असेल तर आत्ता करा. एवढंच मी नक्की आव्हान. कारण की गुगल नंतर करून फॉर्म, होणार नाही, कारण सॉरी. की त्याला मी तेवढं जस्टिस देऊ शकणार नाही. आय डोंट वॉन्ट टू जस्ट की तुमचे कोर्स जॉईन केलाय म्हणून तुम्ही या, असं नाही. आत्ता जॉईन करा. त्याला मी एवढे सगळे ऑफरिंग का दिले, बिकॉज आय वॉन्ट फास्ट जॉईनर्स, की मी 11 तारखेपासून त्यांच्याबरोबर काम करू शकेन. तुम्ही इथं मेल आयडी देण्याची गरज नाहीये. तुम्ही गुगल फॉर्म मध्ये तुमचा मेल आयडी मेन्शन केला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला टाइम टेबल किंवा सर जी माहिती देणार आहेत ती तुम्हाला मिळेल. सगळ्यांनी आता एक तर जॉईन केलेलं आहे तर त्याच्यासाठी campusdeco.ai च्या वतीनं सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही आमचे चॅनेल मी पुन्हा पुन्हा सांगेन की फॉलो करा, तुम्हाला माहिती मिळेल. विशेषतः सरांचे खूप आभार की सरांनी इतकी चांगली माहिती दिली. आता सीईटीच्या मुलांना खूप गरज आहे आणि कॉमेंट मध्ये पण आले की खूप चांगला वेबिनार झाला आणि आम्हाला उपयोगी आहे.
तर सर जशी गरज लागेल तसं मला वाटतं आपण पुन्हा पुन्हा असे वेबिनार घेऊ किंवा व्हिडिओ मधून ही सर आता तुम्हाला युट्यूब चॅनेलद्वारेही भेटतील पॉडकास्ट थ्रू. तुम्ही हे चॅनेल मी फॉलो इथे करा. नक्की एक थोडंसं ऍड करीन. आता मुलं कमी झाले, पण आता तुमचे जे मित्र 10वीत ना 11वीत जाणार आहेत त्यांच्यासाठी एक मी वेगळा वेबिनार करेल, पण 30 किंवा 31 मार्चला घेणार आहे. तर तुमच्या त्या सगळ्या मित्रांना सुद्धा सांगा, तुम्हाला त्याचे मेसेजेस येतील तेवढंच. आणि थँक्यू फॉर स्पेअरिंग द टाइम. आणि लेट्स अभ्यासाचं पुस्तक समोर घेऊन मॅच बघूया चला. येस. ओके. Yes. थँक्यू मी सर. फक्त एक थँक्यू व्हेरी लास्ट आय वुड जस्ट लाईक टू कन्क्लूड. इथे जेवढे कोणी मेंबर्स आहेत, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सातत्याने अपडेट बघत चला. आजचा सेशन नाही तर पुढे येणाऱ्या सुद्धा अपडेट्स आम्ही कम्प्लिटली अबाउट सीईटी एक्झाम असेल, सीईटीच्या नोटिफिकेशन्स असतील, थिंग्स दॅट आर नॉट चार्जेबल, म्हणजे ते काही चार्जेस नाही आहेत, बट वी जस्ट वॉन्ट टू हेल्प यू आउट. बिकॉज अशा बऱ्याचशा नोटिफिकेशन मिस आउट होतात आणि मग थोड्याशा अडचणी येतात, पुढे जाऊन काही अडचणी येतात. तर यासाठी आपण तो ग्रुप फॉर्म केलेला आहे. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तो ग्रुप तुम्ही सातत्याने अपडेट करा. तुम्ही तुमच्या इतर फ्रेंड्सलाही त्याच्यामध्ये इन्व्हाइट करा, कारण त्याच्यातनं ज्या इथून पुढे जे काही 35-40 दिवस जे काही चालणार आहे आणि परत म्हणजे सेंट्रल ऍडमिशन जे कॅप राऊंडशी जे चालणार आहे, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, त्याबद्दल जे काही GR निघतात किंवा जे नोटिफिकेशन निघतात, सी लास्ट 10-15 इयर्स वी हॅव बीन डुईंग दिस. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की इथे काय काय निघणारे येणार आहे. सो आम्ही त्याच्यामध्ये सातत्याने ते अपडेट करतो. तर तो तुम्ही चेक करा, फॉलो करा. फक्त काही विशिष्ट काळासाठी आम्ही ती विंडो ओपन करू की जिथे तुम्हाला क्वेश्चन्स असतील तुम्ही पोस्ट करू शकता. मी माझा नंबरही दिलेला आहे, यू कॅन डायरेक्टली गेट इन टच विथ मी. आणि अशा नंबर ऑफ सिरीज ऑफ आपण वेबिनार करूया. सो वन्स अगेन थँक्यू शंतनू सर, मंजिरी मॅडम आणि ऑल द पार्टिसिपंट्स हू हॅव बीन हिअर. आता कंक्लूड करतो आणि धन्यवाद.